Hello dear students, welcome to the online platform of Abhinav Science Academy. बोर्ड एक्झाम जवळ आलेली आहे. आपल्याला सर्व टॉपिक प्रॉपर रिवाइज करायचे, सगळे कन्सेप्ट समजून घ्यायचे आहेत. त्यासाठी अभिनव सायन्स अकॅडमीने तुम्हा विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम सुरू केलेला आहे. 1 hour 1 टॉपिक लेक्चर सिरीज. यामध्ये आपण प्रत्येक टॉपिक समजून घेतोय. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत एसी सर्किट्स हा टॉपिक. एसी सर्किट्स हा टॉपिक बोर्ड एक्झामसाठी कंपल्सरी 4 मार्क्ससाठी आहे आणि विथ ऑप्शन 6 मार्क्ससाठी आहे. जर तुम्ही प्रॉपर टॉपिक समजून घेतला, टॉपिक मध्ये जे डेरिव्हेशन्स आहेत ते समजून घेतला, तर तुम्ही प्रत्येक थेरॉटिकल क्वेश्चन आणि न्यूमरिकल इझिली सॉल्व्ह करू शकणार आहात. ओके, तर आपले हे जे 4 आणि 6 मार्क फिक्स करू शकतो बाळांनो आपण हा टॉपिक जर नीट समजून घेतला तर आता आपण टॉपिक स्टार्ट करण्याआधी बघूया एसी सर्किट्स मध्ये आपण काही सर्किट सोबत एसी करंट अप्लाय केल्यानंतर सर्किट्स कशा प्रकारे बिहेव करतात हे आपण बघणार आहे. तर त्याआधी आपण समजून घेऊया एसी करंट म्हणजे काय. तर बाळांनो आपल्याला माहित असेल, आपण घरामध्ये जो सेल बघितलेला आपण 1.5 व्होल्टचा असेल तर त्या सेल मध्ये प्लस मायनस मेन्शन केलेलं असतं. तर प्लस मायनस मेन्शन केलं असतं म्हणजे त्याची जी पोलॅरिटी आहे ती फिक्स्ड राहते, चेंज होत नाही. ओके, याला म्हणतो आपण डीसी सोर्स म्हणतोय. आणि त्या डीसी सोर्सला ज्यावेळी आपण सर्किट मध्ये कनेक्ट करतो त्यावेळी जो काय करंट फ्लो होतो, ओके, डीसी सोर्सला आपण रिप्रेझेंट करतो या मेथडनं सेल. ज्यावेळी डीसी सोर्सला तुम्ही सर्किट मध्ये कनेक्ट करता त्यावेळी जो करंट फ्लो होतो तो करंट असतो डीसी करंट. रेजिस्टर आहे. नेक्स्ट बघितलं बाळांनो आपण डीसी मध्ये पोलॅरिटी फिक्स होतं. याच्या उलट एसी सोर्स मध्ये पोलॅरिटी कंटिन्युअसली व्हॅरी होत असते, प्लस मायनस व्हॅरी होत असतं कंटिन्युअसली. जसा जसा टाइम जातो टाइमच्या अकॉर्डिंग पोटेन्शियल व्हॅरी होत राहतं, प्लस मायनस पोलॅरिटी चेंज होते. याला म्हणतो आपण एसी सोर्स. आपण प्रिव्हियस चॅप्टर मध्ये बघितलेला आहे एसी जनरेटर. एसी जनरेटर मध्ये जो ईएमएफ प्रोड्यूस होतो तो असतो एसी ईएमएफ. ओके, एसी जनरेटर आहे. एसी जनरेटरच्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण कॉइलला रोटेट करतो. कॉइलला रोटेट केल्यामुळे यामध्ये फ्लक्स चेंज होतो. तर पहिल्या हाफ सायकल मध्ये इलेक्ट्रॉन्स या डायरेक्शन मध्ये मूव्ह होतात, नेक्स्ट हाफ सायकल मध्ये इलेक्ट्रॉन्स अपोजिट डायरेक्शन मध्ये मूव्ह होतात. म्हणजे पोलॅरिटी कंटिन्युअसली व्हॅरी होत असते. आणि इथून जो ईएमएफ प्रोड्यूस होतो त्याचं इक्वेशन आपण लिहितो E इज इक्वल टू ई नॉट साइन ओमेगा टी. यावरून आपल्याला असं कळतं की बाळांनो जो ईएमएफ आहे तो टाइम नुसार व्हॅरी होतो आणि तो सायनुसॉइडली व्हॅरी होतो, साइन आणि कोसाइन फंक्शन नुसार व्हॅरी होतो. त्यामुळे आपण त्याला म्हणतो सायनुसॉइडली व्हॅरिंग इक्वेशन. नेक्स्ट, याचा आपण जर ग्राफ ड्रॉ केला तर आपण इथं ग्राफ ड्रॉ केला बाळांनो. हा जो ग्राफ आहे हा E इज इक्वल टू ई नॉट साइन ओमेगा टी चा ग्राफ आहे. तर इथून पुढे आपण टॉपिक मध्ये बरेचसे ग्राफ ड्रॉ करणार आहेत, त्यामुळे आपला ग्राफ कसा ड्रॉ करू शकतो आपण ते समजून घेणं गरजेचं आहे. तर ज्यावेळी टाइम 0 आहे, टाइम 0 पुट केला, साइन 0 ची व्हॅल्यू 0, आपला 0 एमएफ भेटला. ज्यावेळी अँगल π/2 आहे, अँगल π/2 पुट केला, साइन π/2 ची व्हॅल्यू 1, त्यामुळे आपल्याला मॅक्सिमम ईएमएफ भेटला E इज इक्वल टू ई नॉट. या प्रकारे तुम्ही कोणताही ग्राफ ड्रॉ करू शकताय. ओके, चला नेक्स्ट. तर बाळांनो इथं जो ईएमएफ आहे तो टाइम नुसार व्हॅरी झालाय. जसा असा टाइम पुढे सरकतो तसा ईएमएफ वाढत गेलाय, नंतर कमी होत आलेला आहे. परत हाफ सायकल कंप्लीट झाल्यानंतर ईएमएफ जो आहे तो निगेटिव्ह डिरेक्शन मध्ये गेलेला आहे, अपोजिट डिरेक्शन मध्ये. कधी पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये आहे, कधी निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये आहे. ईएमएफ जो आहे तो व्हॅरी होत राहतो. चला बाळांनो नेक्स्ट कन्सेप्ट आहे ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ एसी. ॲव्हरेज व्हॅल्यू का फाइंड करतो. तर बाळांनो आपण बघितला ग्राफ मध्ये जो ईएमएफ आहे तो ईएमएफ कंटिन्युअसली टाइम नुसार व्हॅरी होतोय. जर टाइम नुसार व्हॅरी होत असेल तर आपल्याला फिक्स व्हॅल्यू भेटणार आहे का, नाही भेटणार. त्यामुळे आपण अनालाइज करू शकत नाही. मग यासाठी आपण इथे एक कन्सेप्ट ऍड करतोय ॲव्हरेज व्हॅल्यू फाइंड करण्याची. मग ॲव्हरेज व्हॅल्यू कसं फाइंड करतो आपण. आपल्याकडे एखादा क्लास आहे, पूर्ण क्लासचा जर ॲव्हरेज मास फाइंड करायचा असेल तर आपण काय करतो, पूर्ण क्लासच्या सर्व मुलांचं मास जे ते ऍड करतो. नेक्स्ट आपण काय करतो की डिवाइड बाय नंबर ऑफ स्टुडंट्स घेतो, आपला टोटल ॲव्हरेज मास भेटतो. सिमिलरली इथं जर आपण ही कन्सेप्ट अप्लाय करायचा प्रयत्न केला, ओके, ईएमएफ चा कर्व असा येतो बाळांनो 0 पाय 2 पाय, पॉझिटिव्ह मॅक्सिमम आणि इकडे आहे निगेटिव्ह मॅक्सिमम.
जर बाळांनो इथं आपण पूर्ण सर्व ईएमएफ ऍड करायचा प्रयत्न केला तर इथं जे काही पॉझिटिव्ह व्हॅल्यूज आहेत त्यांना निगेटिव्ह व्हॅल्यूज अपोज करतील आणि टोटल ईएमएफ जो भेटणार आहे तो 0 भेटणार आहे. त्यामुळे आपण पूर्ण कंप्लीट सायकल मध्ये एव्हरेज ईएमएफ फाइंड करू शकणार आहे का? नाही, कारण टोटल 0 भेटणार आहे. त्यामुळे आपण सांगू शकत नाही आन्सर. त्यामुळे आपण इथं काय करणार आहे, एव्हरेज ऑफ ऑल व्हॅल्यूज ऑफ द व्होल्टेज ओव्हर 1/2 सायकल, फक्त हाफ सायकल मध्ये आपण टोटल व्हॅल्यूज ऍड करणार आहे आणि डिवाइड बाय नंबर ऑफ अँगल्स घेणार आहे, टोटल अँगल. ओके, फक्त हाफ सायकल मध्ये आपण एव्हरेज फाइंड करू. एव्हरेज ओव्हर हाफ सायकल, एव्हरेज ओव्हर हाफ सायकल. ओके, तर आपल्याकडे इक्वेशन काय आहे बाळांनो? E इज इक्वल टू ई नॉट साइन ओमेगा टी, हे इक्वेशन आहे. तर ई नॉट जे आहे ते कॉन्स्टंट राहणार आहे. तर आपण एव्हरेज घेऊया, साइन ओमेगा टीचं एव्हरेज घेऊ. इज इक्वल टू, तर आपण सगळे साइनच्या व्हॅल्यूज ऍड करणार आहे. साइनच्या सर्व व्हॅल्यूज ऍड करतो, डिवाइड बाय टोटल अँगल. इथं जे आपण इंटिग्रेशन घेतो, इंटिग्रेशनचं लिमिट आपण हाफ सायकल मध्ये एव्हरेज फाइंड करणार आहे. त्यामुळे इंटिग्रेशनचं लिमिट 0 टू पाय, 0 टू पाय, 0 टू पाय. ओके, तर याचा आन्सर आपण सांगू शकतो बाळांनो, इंटिग्रेशन ऑफ साइन थीटा मायनस कॉस थीटा भेटतं 0 टू पाय अपॉन इंटिग्रेशन ऑफ डी थीटा, थीटा भेटतं बाळांनो 0 टू पाय इज इक्वल टू मायनस कॉस पाय मायनस -1. ओके, नेक्स्ट मायनस कॉस 0 ची व्हॅल्यू 1 डिवाइड बाय पाय मायनस 0 पाय. तर यावरून आपला आन्सर भेटतं बाळांनो 1 + 1 2 डिवाइड बाय पाय. ओके, एव्हरेज ऑफ अ साइन थीटा ओव्हर हाफ सायकल 2/पाय भेटतं. यावरून आपण बाळांनो ई एव्हरेज सांगू शकतो. एव्हरेज ईएमएफ ओव्हर अ हाफ सायकल इज इक्वल टू 2/पाय ई नॉट. Similarly, I average is equal to 2/पाय I नॉट. ओके, हे लक्षात ठेवायचं म्हणून. यापेक्षा जर आपल्याला न्यूमरिकल सॉल्व्ह करताना सिंपल आन्सर पाहिजे असेल तर आपण घेतो 2/पाय ची व्हॅल्यू 0.637 इंटू ई नॉट. सिमिलरली 0.637 इंटू आय नॉट. ओके, हे लक्षात ठेवायचं बाळांनो. जर तुम्हाला एव्हरेज विचारलं तर आपण घेणार आहे 2/पाय इंटू ई नॉट. आता ई नॉट काय आहे, तर ई नॉट आहे पीक व्हॅल्यू ऑफ ईएमएफ किंवा मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ ईएमएफ. आता ई नॉट फाइंड कसं करणार आहे बाळांनो, तर साइनच्या आधी जे काय व्हॅल्यू असतं ते ई नॉट असतं, हे लक्षात ठेवायचं. साइनच्या आधी जी व्हॅल्यू आहे ती मॅक्सिमम व्हॅल्यू असते ई नॉट. ओके, ई एव्हरेज आणि आय एव्हरेजचे दोन फॉर्म्युले आपण लक्षात ठेवणार आहोत. म्हणून नेक्स्ट कन्सेप्ट बघणार आहे आपण आरएमएस व्हॅल्यू. आरएमएस व्हॅल्यू काय असते बाळांनो, तर रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू. पहिला आपण स्क्वेअर घेतो, नंतर आपण मीन फाइंड करतो आणि फायनली त्याचा रूट घेतो. हे आपण का करतो, तर आपण बघितलं होतं बाळांनो एसी मध्ये जो करंट आहे तो करंट साइनच्या फंक्शन मध्ये व्हॅरी होतो 0 टू 2 मध्ये. एका सायकल मध्ये जर आपण ऑब्झर्व केलं, इथं असणार आहेत पॉझिटिव्ह व्हॅल्यूज, इथं असणार आहेत निगेटिव्ह व्हॅल्यूज. तर बाळांनो आपल्याला जर पूर्ण कंप्लीट सायकल मध्ये एव्हरेज फाइंड करायचं असेल तर आपण सर्व व्हॅल्यूज ऍड केले की आपल्याला टोटल 0 भेटत होतं. त्यामुळे आपण काय केलं की फक्त हाफ सायकल मध्ये एव्हरेज फाइंड केला. पण जर आपल्याला पूर्ण कंप्लीट सायकलचं अनालिसिस करायचं असेल तर आपण काय करणार, तर त्यासाठी आपण एक टर्म इंट्रोड्यूस केलं रूट मीन स्क्वेअर. आपण काय करतो, पहिल्यांदा सर्व व्हॅल्यूचा स्क्वेअर घेतो. सर्व व्हॅल्यूचा स्क्वेअर घेतला की आपल्याला काय भेटणार आहे, पॉझिटिव्ह व्हॅल्यूज भेटतात. सर्व पॉझिटिव्ह व्हॅल्यूज आपण ऍड केलं की नॉन झिरो व्हॅल्यू भेटते. मग त्याचा मीन फाइंड करायचा आणि फायनली स्क्वेअर रूट घ्यायचं. ओके, हे झालं बाळांनो मॅथमॅटिकल एक्सप्लेनेशन. हे जर आपण फिजिक्सच्या लँग्वेज मध्ये सांगायचं झालं तर आपण असं सांगतोय, आपण जो एसी सप्लाय दिलेला आहे त्या एसी सप्लाय मुळे जो काही हीट प्रोड्यूस होणार आहे तेवढा हीट प्रोड्यूस करण्यासाठी आपल्याला डीसीचा किती व्होल्टेज दिला पाहिजे किंवा किती करंट दिला पाहिजे याला म्हणतो आपण आरएमएस व्हॅल्यू. ओके, चला आरएमएस चं डेफिनेशन दिलेलं आहे बाळांनो. नेक्स्ट आता आपण फाइंड कसं करणार आहे बाळांनो आरएमएस व्हॅल्यू, त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला एक्सप्रेस करायचा आहे.
तर बाळांनो आपल्याला माहित आहे RMS व्हॅल्यू फाइंड करायचा आहे. पहिला आपण त्याचा स्क्वेअर फाइंड करू. तर त्यासाठी आपण सर्व करंटचं ॲडिशन करणार आहे. ओके, ओव्हर अ कंप्लीट सायकल, त्यामुळे इंटिग्रेशनचं लिमिट घेतो आपण 0 to 2 पाय. ओके, ॲव्हरेज फाइंड करायचं, आपल्याला मीन फाइंड करायचं आहे, त्यामुळे आपण डिवाइड बाय सर्व अँगल्स 2 पाय इज इक्वल टू 1/2 पाय 0 to 2 पाय. करंटचं इक्वेशन आहे I0 साइन थीटा डी थीटा. याचा स्क्वेअर करावा लागतो आय स्क्वेअर, त्यामुळे आय स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू I0 स्क्वेअर कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशनच्या बाहेर येतो. I0 स्क्वेअर डिवाइड बाय 2 पाय इंटिग्रेशन ऑफ साइन स्क्वेअर थीटा आहे बाळांनो. साइन स्क्वेअर थीटाला आपण ट्रिग्नॉमेट्रीच्या हेल्प घेऊन असं लिहू शकतो 1 मायनस कॉस 2 थीटा डिवाइड बाय 2 असं लिहू शकतो बाळांनो. इज इक्वल टू I0 स्क्वेअर डिवाइड बाय 2 पाय. हा 2 कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशनच्या बाहेर आला तर इथं बनतं 4 पाय इंटिग्रेशन ऑफ 0 to 2 पाय 1 मायनस कॉस 2 थीटा डी थीटा इज इक्वल टू I0 स्क्वेअर डिवाइड बाय 4 पाय इंटिग्रेशन ऑफ 1 भेटतो बाळांनो थीटा मायनस कॉस 2 थीटाचं इंटिग्रेशन भेटतं मायनस साइन 2 थीटा डिवाइड बाय 2. इंटिग्रेशनचं लिमिट 0 to 2 पाय. नेक्स्ट या व्हॅल्यूज जर पुट केलं बाळांनो तर आपल्याला आन्सर असं भेटतं आय स्क्वेअर RMS इज इक्वल टू I0 स्क्वेअर अपॉन 4 पाय ज्यावेळी आपण 2 पाय पुट करतो 2 पाय मायनस साइन 4 पाय 0 येणार आहे, कॅन्सल होतं. ज्यावेळी आपण 0 पुट करतो 0 मायनस साइन 0 0 येतं. तर फायनली बाळांनो या ब्रॅकेटचं आन्सर येतं 2 पाय. पाय पाय कॅन्सल होतो, तर आपल्याला आय स्क्वेअर RMS भेटतो I0 स्क्वेअर डिवाइड बाय 2. आपल्याला RMS पाहिजे होता, त्यामुळे आपण बोथ साइडला स्क्वेअर रूट घेतो. तर आपल्याला RMS भेटतो बाळांनो I0 डिवाइड बाय रूट 2. I0 डिवाइड बाय रूट 2. यालाच आपण असं लिहू शकतो बाळांनो 1/√2 ची व्हॅल्यू 0.707 I0. ने सिमिलरली आपण RMS पण लिहू शकतो बाळांनो RMS इज इक्वल टू E0 डिवाइड बाय रूट 2 म्हणजेच 0.707 इंटू E0. ओके, या RMSच्या व्हॅल्यूज आहेत बाळांनो, हे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे RMS आणि RMS फाइंड करण्यासाठी. आपल्याला फक्त I0 आणि E0च्या व्हॅल्यूज फाइंड करणं गरजेचं आहे. I0 आणि E0 काय असतं, मॅक्सिमम किंवा पीक व्हॅल्यूज म्हणतो आपण. ओके, ते कसं फाइंड करणार बाळांनो, आपल्याला जे साइनचं इक्वेशन दिलेलं असतं ओके I इज इक्वल टू I0 साइन ओमेगा टी. तर इथं बाळांनो साइनच्या आधी जे काय व्हॅल्यू असतं ते असतं पीक व्हॅल्यू असतं. ओके, क्लिअर आहे. ओके, चला नेक्स्ट पॉइंट. व्हॉट इज द ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट ओव्हर अ कंप्लीट सायकल. ओके, पूर्ण सायकल मध्ये जर आपण ॲव्हरेज फाइंड केला पूर्ण सायकल मध्ये 0 to 2 पाय पर्यंत, तर बाळांनो टोटल किती भेटतं, प्लस मायनस व्हॅल्यूज एकमेकांना कॅन्सल करतात, त्यामुळे टोटल भेटतं बाळांनो इथं 0. टोटल 0 असेल तर ॲव्हरेज किती भेटणार आहे, ॲव्हरेज ओव्हर कंप्लीट सायकल इज इक्वल टू 0 भेटतं बाळांनो. ओके, बोर्ड एक्झाम साठी विचारलेला क्वेश्चन आहे, 1 मार्क साठी विचारलेला क्वेश्चन आहे. जर हाफ सायकल साठी विचारला तर आपण सांगू शकतो 2/π E0 किंवा 2/π I0 सांगू शकतो आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे बाळांनो, अँड अल्टरनेटिंग EMF E इज इक्वल टू दिलेला आहे अप्लाइड बिटवीन द टर्मिनल्स ऑफ इलेक्ट्रिक बल्ब. आणि आपल्याला क्वेश्चन विचारला, रेजिस्टन्स दिलेला आहे, RMS करंट विचारलेला आहे, फ्रिक्वेन्सी विचारलेला आहे आणि पिरियड ऑफ AC सिग्नल विचारलेला आहे बाळांनो. तर इथं बाळांनो आपण पहिलं काम करूया, पीक EMF फाइंड करू आपण. पीक EMF E0 भेटतो बाळांनो. ओके, साइनच्या आधी जे काय व्हॅल्यू असते
ओके, त्याला म्हणतोय आपण पीक व्हॅल्यू. साईनच्या आधी व्हॅल्यू किती आहे बाळांनो 200. तर बाळांनो इथं आपल्याला ई नॉट भेटतो 200 व्होल्ट. नेक्स्ट आपल्याला आय नॉट फाइंड करायचा आहे. तर आय नॉट आपण फाइंड करतो ई नॉट डिवाइड बाय रेजिस्टन्स आर इज इक्वल टू 200 डिवाइड बाय रेजिस्टन्स किती आहे बाळांनो 100 ओहम आहे इज इक्वल टू 2 एम्पियर आन्सर येतं. आपल्याला आर एम एस करंट विचारलेला आहे. आर एम एस करंट कसं फाइंड करतो आपण, आय आर एम एस इज इक्वल टू आय नॉट डिवाइड बाय √2. म्हणजेच आय नॉट आहे बाळांनो 2 एम्पियर डिवाइड बाय √2 म्हणजेच आन्सर येतं √2 एम्पियर किंवा 1.41 एम्पियर हे आन्सर लिहू शकतो आपण. बोर्ड एक्झामसाठी आपण फायनल आन्सर लिहितोय 1.41 एम्पियर. ओके, नेक्स्ट आहे बाळांनो फ्रिक्वेन्सी ऑफ एसी सिग्नल. फ्रिक्वेन्सी विचारले बाळांनो. फ्रिक्वेन्सी कसं फाइंड करतो आपण, आपल्याकडे इक्वेशन असं दिले बाळांनो ई इज इक्वल टू 200 साइन 314.2 इंटू टी इक्वेशन दिलेलं आहे. तर बाळांनो आपण या इक्वेशनला कम्पेअर करूया. ई इज इक्वल टू ई नॉट साइन ओमेगा टी या इक्वेशन सोबत जर आपण कम्पेअर केलं तर आपल्याला ओमेगाची व्हॅल्यू भेटते 314.2. ओमेगा इज इक्वल टू 314.2. ओमेगा म्हणजे काय असतं बाळांनो, तर 2 पाय इंटू फ्रिक्वेन्सी आपल्याला माहित आहे इज इक्वल टू 314.2. तर इथं आपण फ्रिक्वेन्सी फाइंड करतो 314.2 डिवाइड बाय 2 पाय. ओके, इथं बाळांनो पायची व्हॅल्यू पुट करा 3.14. तर तुम्हाला कॅल्क्युलेशन केला की फ्रिक्वेन्सीचा आन्सर भेटतं. फ्रिक्वेन्सी फाइंड केलाय तुम्ही. फ्रिक्वेन्सी फाइंड केल्यानंतर टाइम पिरियड विचारलेला आहे. तर टाइम पिरियडसाठी आपण घेतो बाळांनो 1 फ्रिक्वेन्सी हा फॉर्म्युला घेतो बाळांनो. तर तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. 3 मार्कासाठी सिंपल क्वेश्चन विचारलेला आहे. ओके, नेक्स्ट पॉइंट फेजर्स किंवा फेजर डायग्राम. फेजर डायग्राम म्हणजे काय असतं बाळांनो, आपण जो ग्राफ ड्रॉ करतो. ओके, आपण जो ग्राफ ड्रॉ करतो E इज इक्वल टू ई नॉट साइन ओमेगा टी हा ग्राफ ड्रॉ करतो. ग्राफ कसा येतो बाळांनो 0 पाय 2 पाय पाय बाय 2 3 पाय बाय 2 अँगल्स आहेत. मॅक्सिमम ई नॉट निगेटिव्ह ई नॉट. ओके, असा ग्राफ आहे बाळांनो. याच ग्राफला आपल्याला फक्त एका सिंपल डायग्राम थ्रू रिप्रेझेंट करायचा, वेक्टरच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करायचा. हा जो साइन कर्व आहे याला वेक्टरच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करतोय आपण, त्याला म्हणतो आपण फेजर डायग्राम. ओके, फेजर डायग्राम काय असतं, एक वेक्टर असतोय तो या साइन कर्वला रिप्रेझेंट करतो. डेफिनेशन बघा बाळांनो, अ रोटेटिंग वेक्टर दॅट रिप्रेझेंट्स अ क्वांटिटी वॅरिंग सायनुसॉइडली. जी क्वांटिटी सायनुसॉइडली वॅरी होते त्या क्वांटिटीचा आपण जे वेक्टर थ्रू रिप्रेझेंट करतो त्याला आपण फेजर म्हणतो. आणि जो डायग्राम असतो त्याला म्हणतो आपण फेजर डायग्राम. ओके, फेजर डायग्राम आपण कशा प्रकारे ड्रॉ करतो बाळांनो, तर एक वेक्टर दाखवतोय रोटेटिंग वेक्टर. ओके, हा जो वेक्टर आहे हा रोटेट होणार आहे. टाइमच्या नुसार हा वेक्टर रोटेट होतो. हा जो अँगल असतो, ओके, हा जो अँगल आहे बाळांनो हा अँगल असतो ओमेगा टी. अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा माहिती आहे बाळांनो आपल्याला. अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा आहे. अँगल फाइंड करण्यासाठी काय करणार आपण, अँग्युलर व्हेलॉसिटी इंटू टाइम घेणार आपण. ओके, अँगल भेटतोय ओमेगा टी. हा करंटचा ग्राफ आहे बाळांनो, करंटचा फेजर आहे, आय नॉट आहे, रोटेटिंग वेक्टर आहे. फेजर डायग्रामचा जर आपण एक्स कंपोनंट घेतला किंवा वाय कंपोनंट घेतला तर तो बाळांनो साइन किंवा कोसाइन फंक्शन रिप्रेझेंट करतो बाळांनो. ओके, जर समजा आय नॉट आहे, आय नॉटचा जर तुम्ही बाळांनो वाय ॲक्सिसचा प्रोजेक्शन घेतला तर तुम्हाला भेटतं बाळांनो आय नॉट साइन ओमेगा टी. ओके, म्हणजेच आपल्याला काय रिप्रेझेंट करायचं होतं बाळांनो, आय इज इक्वल टू आय नॉट साइन ओमेगा टी हाच कर्व रिप्रेझेंट करायचा होता. यालाच आपण फेजरच्या वाय कंपोनंट घेतला की आपल्याला भेटतं बाळांनो. जर तुम्हाला कॉस मध्ये रिप्रेझेंट करायचं असेल तर त्याचा एक्स कंपोनंट घ्या आणि जसा जसा टाइम व्हॅरी होईल तसा हा अँगल पण व्हॅरी होतो, ओमेगा टी व्हॅरी होतो. त्यानुसार बाळांनो हा एक्स कंपोनंट पण व्हॅरी होतो. क्लिअर आहे सर्वांना फेजर डायग्राम. ओके, इथून पुढे आपण हा कर्व पण ड्रॉ करणार आहे आणि हा फेजर डायग्राम पण ड्रॉ करायचा आहे, आपण समजून घ्यायचं. तर बाळांनो फेजर मध्ये हा जो वेक्टर असतो, वेक्टरचं जे काय लेंथ असतं बाळांनो ते किंवा वेक्टरचा जो मॅग्निट्यूड असतो तो आपल्याला मॅक्सिमम व्हॅल्यू देतो बाळांनो, पीक व्हॅल्यू ई नॉट किंवा आय नॉट देत असतो बाळांनो. ओके, क्लिअर आहे सर्वांना फेजर. आता आपण नेक्स्ट पॉइंट पुढे जाऊया बाळांनो. ओके,
पुढे बघणार आहे बाळांनो आपण डिफरंट टाइप्स ऑफ एसी सर्किट्स. ओके, काही सर्किट्स आहेत त्यामध्ये आपण एसी व्होल्टेज अप्लाय केलं की काय होतं बघणार आहे आपण. एसी व्होल्टेज अप्लाय टू रेजिस्टर, इंडक्टर, कॅपॅसिटर आणि तिन्ही पण बाळांनो रेजिस्टन्स, इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स तिन्ही पण कनेक्ट केले असतील तर काय होतं. ओके, हे 4 सर्किट्स आपण स्टडी करणार आहे बाळांनो. ओके, चला तर नेक्स्ट पॉइंट आहे बाळांनो एसी व्होल्टेज अप्लाय टू रेजिस्टर. आपल्याकडे एक रेजिस्टर आहे, रेजिस्टरला आपण एसी व्होल्टेज अप्लाय केलेला आहे. ओके, आपण एसी व्होल्टेज साठी बाळांनो हा सिम्बॉल वापरतो का, तर जो एसी व्होल्टेज आहे तो व्हॅरी होतोय बाळांनो, साइनच्या कर्व नुसार व्हॅरी होते आणि साइनचा कर्व याच टाइप मध्ये असतो ना, त्यामुळे आपण एसी व्होल्टेज या मेथडनं ड्रॉ करतोय बाळांनो एसी सोर्स. नेक्स्ट इथं जो आपण ईएमएफ दिलेला आहे तो ईएमएफ आहे E इज इक्वल टू ई नॉट साइन ओमेगा टी, हा ईएमएफ आहे बाळांनो. आपल्याला करंट फाइंड करायचा आहे. ओके, ईएमएफ दिलेला आहे E इज इक्वल टू ई नॉट साइन ओमेगा टी, रेजिस्टन्स R आहे. वी नो हियर E इज इक्वल टू ई नॉट साइन ओमेगा टी. बाळांनो आपल्याला करंट फाइंड करायचा आहे, तर आपल्याला माहित आहे करंट I इज इक्वल टू व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स ओहम्स लॉ नुसार. तर आपण इथं असं लिहिणार आहे बाळांनो ईएमएफ डिवाइड बाय रेजिस्टन्स इज इक्वल टू ईएमएफ किती आहे बाळांनो ई नॉट साइन ओमेगा टी डिवाइड बाय रेजिस्टन्स R. ओके, यालाच आपण असं लिहू शकतो I इज इक्वल टू ई नॉट अपॉन R साइन ओमेगा टी. तर बाळांनो इथं आपण ई नॉट अपॉन R ला I नॉट असं घेऊ, मॅक्सिमम करंट साइन ओमेगा टी. ओके, तर बाळांनो इथं आपल्याला करंटचं इक्वेशन भेटलेलं आहे. ओके, ईएमएफचं इक्वेशन होतं बाळांनो आपल्याकडे E इज इक्वल टू ई नॉट साइन ओमेगा टी. आपण करंटचं इक्वेशन फाइंड केलेलं आहे I इज इक्वल टू I नॉट साइन ओमेगा टी. ओके, नेक्स्ट इथं कोणते कोणते टर्म्स आहेत नीट समजून घेऊ बाळांनो आपण. मॅक्सिमम करंट I नॉट इज इक्वल टू ई नॉट डिवाइड बाय R भेटतो. इथं बाळांनो रेजिस्टन्स जो आहे इथं पण तो अपोज करायचं काम करतो. जसं डीसी मध्ये काम करत होता व्होल्टेज डिवाइड बाय रेजिस्टन्स, इथं पण तेच काम करतो बाळांनो. इथं हा जो रेजिस्टन्स आहे तो फ्रिक्वेन्सीनुसार व्हॅरी होतो का, नाही. टाइम नुसार व्हॅरी होतो का, नाही. रेजिस्टन्स कॉन्स्टंट आहे आणि डीसी मध्ये पण रेजिस्टन्स कॉन्स्टंट असायचा, त्यामुळे रेजिस्टन्स वर्क्स सिमिलर इन एसी अँड डीसी, दोन्ही ठिकाणी सेम वर्क करतोय. नेक्स्ट बघतोय बाळांनो करंट आणि ईएमएफ यांच्यामध्ये फेज डिफरन्स. करंट आणि ईएमएफ यांच्यामध्ये फेज डिफरन्स, फेज डिफरन्स बिटवीन करंट अँड ईएमएफ. बाळांनो फेज डिफरन्स कसं फाइंड करतो आपण, फेज अँगल मधला डिफरन्स. ओके, फेज अँगल फाइंड करण्यासाठी पहिल्यांदा आपण चेक करणार बाळांनो फंक्शन जे आहे ते दोन्ही फंक्शन सेम आहेत का. इथं पण साइन आहे, इथं पण साइन आहे. ओके, ठीक आहे. तर बाळांनो इथं फेज अँगल किती आहे, इथं फेज अँगल आहे ओमेगा टी, इथं फेज अँगल आहे ओमेगा टी. तर बाळांनो फेज डिफरन्स किती येणार आहे, ओमेगा टी मायनस ओमेगा टी इज इक्वल टू फेज डिफरन्स किती येतो, 0. ओके, यालाच आपण लिहितो बाळांनो फेज डिफरन्स 0 आहे, त्यामुळे दोघं पण एकाच फेज मध्ये आहेत म्हणून आपण लिहितो इन फेज. हियर करंट अँड ईएमएफ बोथ आर इन फेज, बोथ आर इन फेज. हा पॉइंट लक्षात ठेवायचा बाळांनो. ज्यावेळी आपण एसी व्होल्टेज रेजिस्टरला कनेक्ट करतो त्यावेळी ईएमएफ आणि करंट दोघं पण इन फेज असतात, हा पॉइंट लक्षात ठेवायचा. क्लियर. ओके, नेक्स्ट आता बघणार आहे बाळांनो याचा साइन कर्व बघणार आणि फेजर डायग्राम बघणार आहे बाळांनो आपण. ओके, चला ग्राफ. ओके, ग्राफ ड्रॉ करतो बाळांनो आपण. ईएमएफ किती आहे, E इज इक्वल टू ई नॉट साइन ओमेगा टी. करंट आहे I इज इक्वल टू I नॉट साइन ओमेगा टी. तर ईएमएफ चा कर्व आहे बाळांनो E इज इक्वल टू ई नॉट साइन ओमेगा टी. ओके, असा कर्व येतोय. ओके, साइनचा कर्व आहे त्याला आपण ई नॉट न मल्टिप्लाय केलेलं आहे. ओके, मॅक्सिमम व्हॅल्यू ई नॉट आणि निगेटिव्ह मध्ये मॅक्सिमम भेटतं मायनस ई नॉट. नेक्स्ट करंटचा कर्व, करंट आणि ईएमएफ दोघं पण इन फेज आहेत त्यामुळे हा पण साइन नुसारच व्हॅरी होतो. ज्यावेळी करंट मिनिमम असतो त्यावेळी ईएमएफ मिनिमम असतो, ज्यावेळी करंट मॅक्सिमम असतो त्याच वेळी ईएमएफ मॅक्सिमम असतो, ज्यावेळी करंट मिनिमम होतो त्यावेळी परत ईएमएफ मिनिमम, ज्यावेळी करंट निगेटिव्ह मध्ये जातोय त्यावेळी ईएमएफ निगेटिव्ह, यालाच म्हणतोय बाळांनो इन फेज म्हणतो. ओके, ग्राफ नीट समजून घ्या बाळांनो. ओके, चला नेक्स्ट फेजर डायग्राम ड्रॉ करायचा. ओके, फेजर डायग्राम मी कशा पद्धतीने ड्रॉ करतो नीट समजून घ्या बाळांनो.
एक्स आणि वाय ॲक्सिस आहेत. ओके, आपण एक रोटेटिंग वेक्टर ड्रॉ करतो. ओके, जो फेजर आहे रोटेटिंग वेक्टर, हा फेजर आहे ईएमएफचा फेजर आहे बाळांनो. ई नॉट व्हॅरी होतो ओमेगा टी नुसार. ओके, ई इज इक्वल टू ई नॉट साइन ओमेगा टी, म्हणजे कोणत्याही टाइमला हा जो अँगल असतो विथ एक्स ॲक्सिस मेट, तो अँगल असतो ओमेगा टी अँगल आहे. ओके, हा जो फेजर आहे हा ईएमएफचा फेजर आहे. सिंपल बाळांनो. ओके, एक वेक्टर आहे, त्याचा ओरिजिन इनिशियल पोझिशन पासून अँगल किती आहे ओमेगा टी आहे, आणि नेक्स्ट त्याचं जे मॅग्निट्यूड आहे ते ई नॉट आहे. आता आपण करंटचा फेजर ड्रॉ करणार आहे म्हणून. करंट आणि ईएमएफ दोघं पण इन फेज आहेत, म्हणजे दोघं पण इनिशियल पोझिशन पासून सेम अँगल बनवतात. म्हणजे करंट पण इथंच रिप्रेझेंट करणार आहे बाळांनो आपण. फक्त करंटचं जे काय व्हॅल्यू आहे ते ईएमएफ पेक्षा थोडंसं कमी आहे, त्यामुळे आपण लिहितो बाळांनो करंट आय नॉट इथं आपण रिप्रेझेंट करतो. ओके, हा फेजर डायग्राम झाला बाळांनो, ज्यावेळी आपण एसी व्होल्टेज अप्लाइड टू रेजिस्टर. ओके, चला नेक्स्ट पॉइंट. नेक्स्ट आहे बाळांनो एसी व्होल्टेज अप्लाइड टू अन इंडक्टर. आपल्याकडे इंडक्टर आहे, इंडक्टरला जर आपण एसी व्होल्टेज अप्लाय केलं की तो कशा प्रकारे वर्क करतो हे बघणार आहे बाळांनो आपण. तर इथं जे आपण ईएमएफ अप्लाय केलं आहे बाळांनो, ईएमएफ आहे ई इज इक्वल टू ई नॉट साइन ओमेगा टी, हे ईएमएफ आहे. आपल्याला करंट किती असणार आहे फाइंड करायचं आहे. करंट आय इज इक्वल टू किती असणार. नेक्स्ट आपल्याला फाइंड करायचा फेज डिफरन्स फाय इज इक्वल टू किती आहे. इन फेज आहे, कोण लीड करतं कोण लॅग करतं, या गोष्टी आपल्याला सांगायच्या आहेत बाळांनो आपण. ओके, चला. आणि मॅक्सिमम करंट आय नॉटची व्हॅल्यू किती आहे, या सर्व गोष्टी आपल्याला फाइंड करायचे आहे. ओके, आणि नेक्स्ट आपण साइन कर्व ड्रॉ करतो आणि फायनली फेजर डायग्राम ड्रॉ करतो. ओके, चला. आपल्याकडे आहे बाळांनो ईएमएफ ई इज इक्वल टू ई नॉट साइन ओमेगा टी. ईएमएफ ई इज इक्वल टू ई नॉट साइन ओमेगा टी. इथं आपण इंडक्टर कनेक्ट केलाय. इंडक्टरचा जो इंडक्टन्स आहे तो यल आहे, सेल्फ इंडक्टन्स. ज्यावेळी इथून बाळांनो एसी करंट फ्लो होईल त्यावेळी त्यामध्ये ईएमएफ इंड्यूस होणार आहे. एसीचं मॅग्निट्यूड कमी जास्त होत असतं, त्यामुळे मॅग्नेटिक फील्ड चेंज होणार. मॅग्नेटिक फील्ड चेंज झालं की यामध्ये ईएमएफ इंड्यूस होणार आहे. मग तो इंड्यूस्ड ईएमएफ किती असतो बाळांनो, ई डॅश इज इक्वल टू फॅराडेज लॉ नुसार सांगतोय बाळांनो आपण मायनस यल डी आय बाय डी टी, रेट ऑफ चेंज ऑफ करंट. हा झाला बाळांनो इंड्युस्ड ईएमएफ. पण आपल्याला माहित आहे हा जो इंड्युस्ड ईएमएफ असतो बाळांनो तो अप्लाइड ईएमएफला अपोज करायचं काम करतो. लेन्झ लॉ नुसार सांगू शकतो आपण इंड्युस्ड ईएमएफ जो आहे तो अप्लाइड ईएमएफला त्याच्या कॉजला अपोज करायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे बाळांनो आपला जो ईएमएफ ई आहे ई इज इक्वल टू मायनस ई डॅश भेटतोय. म्हणजेच ई इज इक्वल टू मायनस ऑफ मायनस यल डी आय बाय डी टी. यालाच आपण असं लिहितोय बाळांनो ई इज इक्वल टू मायनस इंटू मायनस प्लस यल डी आय बाय डी टी. तर यावरून बाळांनो आपण डी आय इज इक्वल टू लिहू शकतो. डी आय इज इक्वल टू ई डी टी मल्टिप्लाय केला आपण, हा यल डिवाइड केला, तर आपल्याला डी आय भेटतोय. आपल्याला फाइंड करायचं आहे करंट. मग करंट फाइंड करण्यासाठी आपण काय करणार, आपल्याकडे आहे डी आय स्मॉल व्हॅल्यू आहे, तर सर्व स्मॉल व्हॅल्यूज ऍड केलं की आपल्याला मोठा व्हॅल्यू भेटतो. मग ते कसं फाइंड करतो, त्यासाठी आपण इथं हेल्प घेतोय बाळांनो इंटिग्रेशनची हेल्प घेतोय. ओके, टू फाइंड करंट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डी आय, डी आयचं इंटिग्रेशन करू, इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डी आयची व्हॅल्यू किती आहे बाळांनो ई अपॉन यल डी टी, ई अपॉन यल डी टी इज इक्वल टू यल कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनच्या बाहेर आला. ओके, ई ची व्हॅल्यू किती आहे बाळांनो ई इज इक्वल टू ई नॉट साइन ओमेगा टी डी टी इज इक्वल टू ई नॉट कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनच्या बाहेर येतो, ई नॉट डिवाइड बाय यल इंटिग्रेशन साइन ओमेगा टी. साइनचं इंटिग्रेशन काय येतं बाळांनो, साइनचं इंटिग्रेशन भेटतं आपल्याला मायनस कॉस ओमेगा टी डिवाइड बाय ओमेगा. यालाच आपण असं लिहू शकतो बाळांनो ओमेगा कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनच्या बाहेर आला, ई नॉट अपॉन ओमेगा यल. ओके, मायनस साइन आहेत, मायनस इथं घेऊ आपण. नेक्स्ट कॉस ओमेगा टीला आपण असं लिहू शकतो बाळांनो साइन पाय बाय 2 मायनस ओमेगा टी. नेक्स्ट मायनस आपण मल्टिप्लाय केला बाळांनो मायनस साइन थीटा काय असतो, साइन मायनस थीटा असतो. त्यावरून आपण असं लिहू शकतो बाळांनो ई नॉट अपॉन ओमेगा यल साइन ओमेगा टी मायनस पाय बाय 2.
ओमेगा टी मायनस पाय बाय टू. इथं बाळांनो ई नॉट अपॉन ओमेगा एल ला आपण मॅक्सिमम करंट आय नॉट घेऊ. आय नॉट साइन ओमेगा टी मायनस पाय बाय टू. हे झालं बाळांनो करंटचं इक्वेशन आपल्याला भेटलं. ओके, ईएमएफचं इक्वेशन होतं आपल्याकडं. आपण करंटचं इक्वेशन लिहितो आय नॉट साइन ओमेगा टी मायनस पाय बाय टू. तर बाळांनो इथं फेज डिफरन्स तुम्ही सांगू शकता इझिली. फेज डिफरन्स काय असणार? दोन्ही फंक्शन साइन फंक्शन आहेत. फेज अँगल किती आहे? ओमेगा टी. इथं फेज अँगल किती आहे? ओमेगा टी मायनस पाय बाय टू. दोन्ही फेज मधला डिफरन्स घेतला तर आपल्याला भेटतं बाळांनो फेज डिफरन्स किती आहे? पाय बाय टू रेडियन. नेक्स्ट आपल्याला बाळांनो मॅक्सिमम करंट आय नॉट फाइंड करायचा आहे. आय नॉट किती आहे बाळांनो? आय नॉट इज इक्वल टू ई नॉट अपॉन ओमेगा एल. ई नॉट अपॉन ओमेगा एल. नेक्स्ट बघतो बाळांनो आपण इथं कोण लीड करतं कोण लॅग करतं. लीड म्हणजे काय? किती फेज अँगलने पुढे आहे आणि लॅग म्हणजे किती फेज अँगलने मागे आहे. तर बाळांनो हा जो करंटचा फेज अँगल आहे ओमेगा टी मायनस पाय बाय टू म्हणजे करंट पाय बाय टू रेडियनने मागे आहे. ओके, करंट पाय बाय टू रेडियनने मागे आहे. यालाच आपण असं लिहू शकतो ईएमएफ लीड्स करंट बाय पाय बाय टू रेडियन. ईएमएफ पुढे आहे किंवा असं लिहू शकतो आपण करंट लॅग्स ईएमएफ बाय पाय बाय टू रेडियन. ओके, असं लिहू शकतो. इथंपर्यंत सर्व क्लिअर आहे बाळांनो. ओके, चला नेक्स्ट टर्म बघणार आहे आपण. ओके, ज्यावेळी आपण एसी व्होल्टेज अप्लाय टू इंडक्टर. नेक्स्ट बघतोय बाळांनो आपण इंडक्टिव्ह रिॲक्टन्स काय आहे. ओके, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स काय आहे. तर बाळांनो आपण म्हटलेलं आहे करंट मॅक्सिमम करंट आय इज इक्वल टू आय नॉट इज इक्वल टू ई नॉट अपॉन ओमेगा एल. याला आपण असं लिहू शकतो बाळांनो ओमेगा एल इज इक्वल टू ई नॉट अपॉन आय नॉट. तर बाळांनो अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ व्होल्टेज डिवाइड बाय करंट याला काय म्हणतो आपण? रेजिस्टन्स म्हणतो. ओके, पण इथं इंडक्टरमुळे जो रेजिस्टन्स प्रोड्यूस होतो त्याला आपण म्हणतो इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि त्यासाठी आपण लेटर वापरतो एक्सेल इज इक्वल टू. ओके, इंडक्टरमुळे जो रेजिस्टन्स प्रोड्यूस होतो तो ओमेगा एल. ओके, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा बाळांनो एक्सेल इज इक्वल टू ओमेगा एल. ओके, डेफिनेशन आहे बाळांनो द अपोजिंग नेचर ऑफ इंडक्टर टू द फ्लो ऑफ एसी इज कॉल्ड इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. इंडक्टरमुळे जो रेजिस्टन्स असतो त्याला इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणतो. ओके, म्हणजे तो ओरिजिनली रेजिस्टन्सच आहे. त्यामुळे याचं एसआय युनिट काय येणार आहे बाळांनो? याचा एसआय युनिट येतो ओहम. ओके, इंडक्टिव्ह रिॲक्टन्सचा एसआय युनिट येतो ओहम. ओके, लक्षात ठेवायचं बाळांनो. नेक्स्ट पॉईंट बघतोय बाळांनो आपण इथं इंडक्टिव्ह रिॲक्टन्स जो आहे त्याचा फॉर्म्युला आहे एक्सेल इज इक्वल टू ओमेगा एल. म्हणजेच एक्सेल इज इक्वल टू 2 पाय इंटू फ्रिक्वेन्सी इंटू एल असं लिहू शकतो बाळांनो. म्हणजेच हा जो इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आहे तो फ्रिक्वेन्सीनुसार व्हॅरी होतो. जसं फ्रिक्वेन्सी चेंज होईल तसं तो व्हॅरी होतो बाळांनो. जर समजा डीसी सोर्स आपण सप्लाय दिला. ओके, फॉर डीसी सोर्स फॉर डीसी जर डायरेक्ट करंट असेल तर तिथे बाळांनो फ्रिक्वेन्सी किती आहे? ओके, करंटची पोलॅरिटी चेंज होतच नाही त्यामुळे फ्रिक्वेन्सी आहे 0. फ्रिक्वेन्सी 0 असेल तर एक्सेल इज इक्वल टू आपल्याला किती भेटतं बाळांनो? एक्सेल इज इक्वल टू 0 इंटू एल 0 भेटतं बाळांनो आन्सर. ओके, म्हणजे हा जो इंडक्टर असतो तो डीसी सोर्सला 0 अपोजिशन देतो म्हणजे 0 रेजिस्टन्स देतो. नेक्स्ट फॉर एसी. ओके, जर एसी असेल फॉर एसी करंट ऑफ हाय फ्रिक्वेन्सी फॉर एसी करंट ऑफ हाय फ्रिक्वेन्सी जर फ्रिक्वेन्सी जास्त असेल फ्रिक्वेन्सी जास्त आहे म्हणजे एक्सेल पण काय होणार आहे? जास्त असणार आहे. ओके, एक्सेल इज मॅक्सिमम. ओके, एक्सेल इज मॅक्सिमम. डीसी ला तो 0 अपोज करतो आणि एसीचा जर हाय फ्रिक्वेन्सी असेल तर त्याला जास्त अपोज करतो. हे लक्षात ठेवायचे बाळांनो टर्म्स. ओके, चला रिॲक्टन्स म्हणजे रेजिस्टन्सच आहे. ओके, दोन्ही समानार्थी शब्द आहेत हे लक्षात ठेवायचं बाळांनो. ओके, फक्त इंडक्टरमुळे अपोजिशन त्याला इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणतो. ओके, चला नेक्स्ट पॉइंट बघतोय आपण बाळांनो याचा साइन कर्व आणि फेजर डायग्राम. ओके, ग्राफ आहे ईएमएफ ई इज इक्वल टू ई नॉट साइन ओमेगा टी आहे आणि करंटचं इक्वेशन आहे बाळांनो आय इज इक्वल टू आय नॉट साइन ओमेगा टी मायनस पाय बाय टू आहे. त्यामुळे बाळांनो आपण ईएमएफचा कर्व ड्रॉ करतो म्हणजे साइनचाच कर्व आहे. ओके, ज्यावेळी अँगल 0 असतो त्यावेळी ईएमएफ किती असणार आहे? 0.
ओके, इथून स्टार्ट होतो, असा हा ईएमएफचा कर्व भेटतो बाळांनो आपल्याला. नेक्स्ट बघतोय बाळांनो आपण करंटचा कर्व. ओके, ज्यावेळी ओके टी 0 असतो, अँगल 0 असतो, त्यावेळी आय नॉट साइन -π/2 किती असतं, -1 असतं. म्हणजेच आपल्याला आय इज इक्वल टू -I0 पासून ग्राफ स्टार्ट होणार आहे. ज्यावेळी अँगल π/2 आहे, ओमेगा टी ची व्हॅल्यू π/2 पुट केलं, π/2 - π/2 0 भेटतं, साइन 0 ची व्हॅल्यू 0. म्हणजे कर्व जो येणार आहे बाळांनो तो कर्व असा रिप्रेझेंट करतोय, करंटचा कर्व. ओके, मॅक्सिमम करंट I0, मॅक्सिमम ईएमएफ E0. ओके, या मेथडने आपण ड्रॉ करतो. हा झाला बाळांनो कर्व ड्रॉ केला आपण. नेक्स्ट बघायचं आपल्याला फेजर डायग्राम बघायचा आहे. ओके, फेजर डायग्राम सिंपल आहे बाळांनो. एक्स ॲक्सिस इकडे आहे, वाय ॲक्सिस. पहिल्यांदा आपण रिप्रेझेंट करूया ईएमएफ E इज इक्वल टू E0 साइन ओमेगा टी. कोणत्याही टाइमला इनिशियल पोझिशन पासून त्याचं अँगल असणार आहे ओमेगा टी, त्यामुळे आपण याला रिप्रेझेंट करतोय या वेक्टरनी, ज्या वेक्टरचा एक्स ॲक्सिस सोबत अँगल आहे ओमेगा टी आणि त्या वेक्टरचं मॅग्निट्यूड आहे E0, हे मॅग्निट्यूड आहे. नेक्स्ट हा झाला बाळांनो ईएमएफचा फेजर डायग्राम झाला. नेक्स्ट आपण करंटचा फेजर डायग्राम ड्रॉ करायचा आहे. करंटचं मॅक्सिमम करंट आहे I0, म्हणजे जो वेक्टर असणार आहे त्या वेक्टरचा जो काय मॅग्निट्यूड असणार आहे तो I0 असणार आहे, साइन ओमेगा टी -π/2. म्हणजे ईएमएफ पेक्षा ओमेगा टी आहे, इथं ओमेगा टी -π/2 आहे, म्हणजे ईएमएफ पेक्षा π/2 अँगलने तो माग आहे. ओके, करंट जो आहे तो लॅग करतो, त्यामुळे आपण याला असं रिप्रेझेंट करतो, यापेक्षा π/2 अँगलने मागे. ओके, इकडं रिप्रेझेंट करतो बाळांनो आपण असं. ओके, याला या मेथडनं रिप्रेझेंट करतो. इथं आहे ईएमएफ आणि इथं आहे करंट. क्लिअर आहे सर्वांना फेजर डायग्राम? ओके, सिंपल आहे बाळांनो. करंट लॅग्स बिहाइंड ईएमएफ किंवा ईएमएफ लीड्स करंट पासून तो ओमेगा टी ओके π/2 अँगलने पुढे आहे. ओके, हे लक्षात ठेवायचं बाळांनो. नेक्स्ट सर्किट आहे एसी व्होल्टेज अप्लाय टू कॅपॅसिटर. कॅपॅसिटरला जर आपण एसी व्होल्टेज अप्लाय केला तर तो कॅपॅसिटर कशा प्रकारे वर्क करतो. आपण जे ईएमएफ अप्लाय केलेला आहे E इज इक्वल टू E0 साइन ओमेगा टी आहे. इथं बाळांनो करंट किती असणार आहे हे फाइंड करायचं, मॅक्सिमम करंट किती असणार आहे हे फाइंड करायचं, ईएमएफ आणि करंट यांच्यामध्ये फेज डिफरन्स किती आहे आणि फायनली कोण लीड करतं कोण लॅग करतं हे फाइंड करायचं आहे. आणि नेक्स्ट आपण त्याचा साइन कोसाइन जो कर्व असणार आहे तो कर्व ड्रॉ करतो आणि फायनल त्याचा फेज डायग्राम ड्रॉ करतो. ओके, एवढं आपल्याला शिकून घ्यायचं आहे बाळांनो एसी व्होल्टेज अप्लाय टू कॅपॅसिटर मध्ये. तर बाळांनो ईएमएफ किती आहे, E इज इक्वल टू E0 साइन ओमेगा टी. ज्यावेळी आपण कॅपॅसिटर शिकलो त्यावेळी आपण एक फॉर्म्युला शिकलोय, C इज इक्वल टू चार्ज अपॉन पोटेन्शियल डिफरन्स. तर यावरून आपण बाळांनो Q इज इक्वल टू लिहू शकतो कॅपॅसिटन्स इंटू अप्लाइड ईएमएफ, तोच पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे. तर आपल्याला करंट फाइंड करायचा आहे. तर आपण करंट कसा फाइंड करतो, dq/dt, म्हणजे त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं गरजेचं आहे, d/dt C इंटू E इज इक्वल टू C कॉन्स्टंट आहे डेरिव्हेटिव्हच्या बाहेर, d/dt ईएमएफ किती आहे बाळांनो, अप्लाइड ईएमएफ, अप्लाइड ईएमएफ आहे E0 साइन ओमेगा टी, E0 साइन ओमेगा टी इज इक्वल टू C, E0 कॉन्स्टंट आहे, साइन ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह येतं बाळांनो कॉस ओमेगा टी आणि चेन रूल अप्लाय करावं लागतं त्यामुळे इंटू ओमेगा. I इज इक्वल टू ओमेगा C E0 कॉस ओमेगा टी. ओके, यालाच आपण असं लिहू शकतो बाळांनो, करंट I इज इक्वल टू ओमेगा C E0 ओके कॉस ओमेगा टी ला आपण साइन ओमेगा टी प्लस π/2 लिहू शकतो. ओके, अकॉर्डिंग टू ट्रिग्नॉमेट्री I इज इक्वल टू ओके साइनच्या आधी जे काय व्हॅल्यू आहे तेच तर मॅक्सिमम व्हॅल्यू, त्याला आपण I0 म्हणणार आहे, I0 साइन ओमेगा टी प्लस π/2. ओके, करंटचं इक्वेशन भेटतं बाळांनो, करंट कसा व्हॅरी होतो हेच आपल्याला फाइंड करायचं होतं. आपण करंट फाइंड केलेलो आहे I0 साइन ओमेगा टी प्लस π/2. इथं बाळांनो मॅक्सिमम करंट I0 किती आहे, ओके I0 किती आहे, ओमेगा C इंटू E0, I0 किती आहे, ओमेगा C इंटू E0.
ओमेगा सी इंटू ई नॉट. आणि फेज डिफरन्स किती आहे बाळांनो? EMFचं इक्वेशन दिले आणि करंटचं इक्वेशन दिलेलं आहे. दोन्ही फंक्शन साइन मध्ये आहेत. दोघांच्या फेज अँगल मध्ये डिफरन्स किती आहे? इथं ओमेगा टी आहे, इथं ओमेगा टी प्लस π/2 आहे. म्हणजेच फेज डिफरन्स कितीचा आहे बाळांनो? π/2 चा फेज डिफरन्स आहे. इथं कोण लीड करतं, कोण लॅग करतं? तर करंट जो आहे तो EMF पेक्षा π/2 रेडियनने पुढे आहे. त्यामुळे इथं आपण असं लिहितोय करंट लीड्स EMF बाय π/2 रेडियन किंवा EMF लॅग्स करंट बाय π/2 रेडियन. ओके, असं लिहू शकतो. इथंपर्यंत क्लिअर आहे बाळांनो सर्वांना? ओके, चला नेक्स्ट पॉईंट. ओके, मॅक्सिमम करंट किती आहे? I नॉट इज इक्वल टू ओमेगा सी ई नॉट, हे लक्षात ठेवायचं. ओके, नेक्स्ट पॉईंट बघतोय बाळांनो आपण कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स काय आहे. ओके, तर बाळांनो आपल्याकडे आहे मॅक्सिमम करंट I नॉट इज इक्वल टू ओमेगा सी इंटू ई नॉट आहे. जर बाळांनो I नॉट मी इकडे डिवाइड करतो ई नॉटला, ओके, तर आपल्याला 1 ओमेगा सी भेटतो इज इक्वल टू ई नॉट अपॉन I नॉट. तर अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ व्होल्टेज डिवाइड बाय करंट काय असतो? व्होल्टेज डिवाइड बाय करंट असतो रेजिस्टन्स. व्होल्टेज डिवाइड बाय करंट काय असतो? रेजिस्टन्स. पण इथं कॅपॅसिटरमुळे जो रेजिस्टन्स प्रोड्यूस होतो त्याला आपण रिॲक्टन्स म्हणतो. समजते बाळांनो? तर रिॲक्टन्स म्हणतो आणि कॅपॅसिटरमुळे आहे त्यामुळे त्याला म्हणतो आपण कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स XC इज इक्वल टू 1 ओमेगा सी. ओके, असं लिहितो बाळांनो. म्हणजे त्याला असं पण लिहू शकतो आपण 1 ओमेगा म्हणजे 2π इंटू फ्रिक्वेन्सी इंटू सी. कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स 1/2πf इंटू सी असं आपण लिहू शकतो बाळांनो. हे लक्षात ठेवायचं. आता कॅपॅसिटर जो आहे बाळांनो, कॅपॅसिटर जर आपण DC सोर्सला कनेक्ट केला, ओके, लक्षात ठेवायचं हा आहे कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफर्ड बाय कॅपॅसिटर. ओके, याला आपण कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स म्हणतो. जर हाच कॅपॅसिटर आपण DC सोर्सला कनेक्ट केला फॉर DC सोर्स, XC इज इक्वल टू 1/2πfc आहे. आपल्याला माहित आहे DC मध्ये फ्रिक्वेन्सी किती असतं? 0 असते. तर इथं जर आपण 0 पुट केला तर 1/0 काय येतं बाळांनो? इन्फिनिटी येतं. म्हणजेच कॅपॅसिटर मधून DC करंट फ्लो होत नाही. ओके, जर तुम्ही DC सोर्स सप्लाय दिला तर कॅपॅसिटर त्याला इन्फायनाइट रेजिस्टन्स प्रोव्हाइड करतो. म्हणजेच DC करंट कॅपॅसिटर मधून फ्लो होणार नाही. फॉर AC, ओके, AC साठी कसा वर्क करतो? फॉर AC चा जर फ्रिक्वेन्सी जास्त असेल तर कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स कमी असणार. जर फ्रिक्वेन्सी कमी असेल तर कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स जास्त असणार आहे. ओके, लक्षात ठेवायचं. ओके, फॉर AC फ्रिक्वेन्सी जर कमी आहे तर कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स जास्त असणार आहे. फ्रिक्वेन्सी जास्त आहे तर कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स कमी असणार आहे. हे लक्षात ठेवायचं बाळांनो. ओके, एवढ्या गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्सचे जे डेफिनेशन आहे, डेफिनेशन बोर्ड एक्झामसाठी हमखास विचारलं जातं. ओके, त्यामुळे इथं फोकस करायचं आहे बाळांनो. नेक्स्ट आहे बाळांनो कर्व बघतो आपण आणि फेजर डायग्राम बघतो. ओके, कर्व ड्रॉ करणार बाळांनो. EMF आहे E इज इक्वल टू ई नॉट साइन ओमेगा टी. आणि नेक्स्ट करंट आहे बाळांनो I इज इक्वल टू I नॉट साइन ओमेगा टी प्लस π/2 आहे. ओके, पहिल्यांदा आपण EMF चा कर्व ड्रॉ करू. ओके, साइन फंक्शन नुसार व्हॅरी होतो. हा EMF चा कर्व झाला. नेक्स्ट आपण ड्रॉ करतो करंटचा कर्व I इज इक्वल टू I नॉट साइन ओमेगा टी प्लस π/2. म्हणजे ज्यावेळी ओमेगा टी ची व्हॅल्यू 0 असते त्यावेळी बाळांनो आपल्याला साइन π/2 भेटतो. किती? 1. म्हणजेच I इज इक्वल टू I नॉट भेटतोय. ओके, ज्यावेळी ओमेगा टी 0 असतो त्यावेळी आपल्याला मॅक्सिमम करंट भेटतो. नेक्स्ट ज्यावेळी आपण अँगल इथं बाळांनो ओमेगा टी ची व्हॅल्यू π/2 पुट करतो, π/2 प्लस π/2 पाय. ओके, साइन पाय ची व्हॅल्यू किती आहे? 0 आहे. त्यामुळे ज्यावेळी अँगल ओमेगा टी π/2 असतो त्यावेळी आपल्याला करंट जो आहे तो 0 मिनिमम भेटतो. ओके, असं जर आपण पूर्ण कर्व ड्रॉ केला तर हा आपल्याला भेटतो बाळांनो करंटचा कर्व भेटतो. I इज इक्वल टू I नॉट साइन ओमेगा टी चा कर्व आपण ड्रॉ करू शकतो हा कर्व. नेक्स्ट बघतोय बाळांनो आपण फेजर डायग्राम. ओके, फेजर डायग्राम नीट समजून घ्या बाळांनो. इथं आहे एक्स ॲक्सिस, इकडे आहे वाय ॲक्सिस. EMF चा फेजर डायग्राम ड्रॉ करूया आपण. EMF चं इक्वेशन आहे E इज इक्वल टू ई नॉट साइन ओमेगा टी.
म्हणजे जो फेजर असणार आहे त्या वेक्टरचं लेंथ किंवा मॅग्निट्यूड किती असणार आहे, ई नॉट असणार आहे. आणि तो इनिशियल पोझिशन पासून किती अँगल बनवतो, ओमेगा टी अँगल बनवतो. ओके, ओमेगा टी अँगल बनवतो ई नॉट. नेक्स्ट बाळांनो, करंटचा फेजर डायग्राम ड्रॉ करायचा आहे. करंटचं मॅग्निट्यूड किती आहे, मॅक्सिमम करंटचं मॅग्निट्यूड आहे आय नॉट आहे. म्हणजे जो फेजर असणार आहे त्याचं त्या वेक्टरचं मॅग्निट्यूड किती असणार आहे, आय नॉट. आणि त्याचा इनिशियल अँगल किती असतो, ओमेगा टी प्लस पाय बाय टू. म्हणजे ईएमएफ पेक्षा पाय बाय टू अँगलने तो पुढं आहे. ओके, त्यामुळे करंट आपण ओमेगा टी प्लस पाय बाय टू अँगल. ओके, म्हणजे करंट आपण रिप्रेझेंट करणार आहे बाळांनो, या डिरेक्शनला रिप्रेझेंट करणार आहे. ओके, हा ईएमएफचा फेजर डायग्राम आणि हा करंटचा फेजर डायग्राम आहे. क्लिअर आहे बाळांनो सर्वांना. ओके, हा फेजर डायग्राम ओमेगा टी पासून 90 डिग्री पुढे आहे बाळांनो, ईएमएफ पासून 90 डिग्रीने पुढे आहे. टोटल अँगल बनतोय ओमेगा टी प्लस पाय बाय टू. क्लिअर आहे सर्वांना. ओके, काय काय गोष्टी समजून घ्यायच्या आहेत, मॅक्सिमम करंट किती आहे, फेज डिफरन्स किती आहे, फेजर डायग्राम. ओके, इथं आपल्याला प्रॉपर फोकस द्यायचा आहे. ओके, नेक्स्ट बघतोय बाळांनो आपण कंपॅरिझन बिटवीन रेजिस्टन्स आणि रिॲक्टन्स. रेजिस्टन्स आणि रिॲक्टन्स मिनिंग सेम आहे बाळांनो. रेजिस्टन्स आणि रिॲक्टन्स दोन्ही अपोज करायचं काम करतात. त्यामुळे दोघांचं जे युनिट आहे ते ओहम आहे, हे लक्षात ठेवायचं. पण तरी त्यामध्ये काय डिफरन्स आहे या गोष्टी समजून घेऊ बाळांनो आपण. रेजिस्टन्स जो आहे तो एसी आणि डीसी मध्ये सेम वर्क करतोय. रिॲक्टन्स जे आहे बाळांनो, रिॲक्टन्स चेंज होतं. ओके, करंट जे आहे ते कमी जास्त होऊ शकतं. एनर्जी जो आहे एनर्जी कन्झम्पशन नसतं. ओके, ज्यावेळी ओके कॅपॅसिटर कनेक्ट करतो किंवा इंडक्टर कनेक्ट करतो एसीला, त्यावेळी कोणताच अमाऊंट ऑफ एनर्जी लॉस होत नाही. ओके, इन द फॉर्म ऑफ हीट कोणतीच एनर्जी लॉस होत नाही, हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट रेजिस्टन्स जे आहे, ओके रेजिस्टन्स फ्रिक्वेन्सीवरती डिपेंड आहे का, नाही. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स जो आहे तो फ्रिक्वेन्सीवरती डिपेंड आहे. कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स फ्रिक्वेन्सीवरती डिपेंड आहे. हा सेकंड पॉईंट आपण लिहू शकतोय. नेक्स्ट आहे बाळांनो, करंट जे असणार आहे, ओके रेजिस्टर मुळे जो अपोज केलेला करंट असतो तो करंट ईएमएफ ला इन फेज असतो. ओके, व्होल्टेजला तो इन फेज असतो. इथं बाळांनो जर इंडक्टर असेल तर इंडक्टर मध्ये जो करंट असणार आहे तो पाय बाय टू अँगलने मागे असतो, लॅग. ओके, आणि कॅपॅसिटर मुळे जो करंट प्रोड्यूस होतो, कॅपॅसिटरच्या अपोजिशन मुळे जो करंट असतो तो पाय बाय टू रेडियनने पुढे असतो. ओके, पाय बाय टू रेडियनने पुढे असतो, पाय बाय टू रेडियन. ओके, लीड्स इन फेज बाय पाय बाय टू रेडियन. ओके, लक्षात ठेवायचं बाळांनो. क्लिअर आहे सर्वांना. बाळांनो नेक्स्ट सर्किट आहे एसी सर्किट कंटेनिंग रेजिस्टन्स, इंडक्टन्स अँड कॅपॅसिटर. आपण या सर्किटमध्ये इंडक्टर पण कनेक्ट केलाय, कॅपॅसिटर पण कनेक्ट केलाय आणि रेजिस्टर पण कनेक्ट केलाय. तिघांना आपण सिरीज मध्ये कनेक्ट केलोय, म्हणून याला म्हणतो आपण एलसीआर सर्किट म्हणतो. बोर्ड एक्झाम साठी क्वेश्चन कसा विचारला जातो, डिराइव्ह एन एक्सप्रेशन फॉर इम्पेडन्स. आता इम्पेडन्स काय आहे बघणार आहे बाळांनो आपण. अँड एलसीआर सर्किट कनेक्टेड टू एन एसी पॉवर सप्लाय. नेक्स्ट विचारलेला आहे बाळांनो फेजर डायग्राम विचारलाय. ओके, सिंपल कन्सेप्ट आहे. ओके, 3 कंपोनंट कनेक्ट केले त्यामुळे आपण कन्फ्यूज व्हायचं नाही, जास्त लोड घ्यायचा नाही, सिंपल आहे. ओके, जे आपण याच्या आधी शिकलोय ते सगळं इथं आपण अप्लाय करणार आहोत. याच्या आधीचे तिन्ही फेजर डायग्राम तुम्हाला आठवायचे आहेत. ओके, या एक्सप्रेशनला आपण डिराइव्ह करत असताना बघा थोडंसं रिव्हर्स मेथडने जाणार आहे. याआधी काय करायचं आपण ईएमएफ फाइंड करायचो, ईएमएफ नंतर आपण करंट फाइंड करायचो, फेज डिफरन्स फाइंड करायचो, मग फेजर डायग्राम कडे जायचो. आता आपण काय करतो, करंट घेतो, पहिला आपण फेजर डायग्राम ड्रॉ करतो आणि नेक्स्ट आपण ईएमएफ कडे जातोय. ओके, थोडंसं रिव्हर्स मेथडने जातोय आपण सर्व गोष्टी. ओके, चला आपण इथं जो काय करंट सप्लाय देणार आहे I इज इक्वल टू आय नॉट साइन ओमेगा टी असणार आहे. आता तुम्ही म्हणणार सर तुम्ही ईएमएफ का घेतला नाही, करंट का घेतला, तर बाळांनो आपल्याला माहित आहे सिरीज मध्ये करंट कॉन्स्टंट असतो त्यामुळे आपण करंट घेतलेला आहे. ओके, तिघांच्या मध्ये करंट सेम असणार आहे, तिघांच्या मध्ये करंट सेम. ओके, नेक्स्ट आपण फेजर डायग्राम ड्रॉ करूया. ईएमएफ जो रेजिस्टर मध्ये ड्रॉप होणारा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे त्याला आपण म्हणतो ईआर म्हणतो. त्याची व्हॅल्यू असणार आहे करंट इंटू रेजिस्टन्स. कॅपॅसिटर मध्ये जो ड्रॉप होतो त्याला म्हणतो करंट इंटू कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. इंडक्टर मध्ये जो ड्रॉप होतो त्याला इंटू इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. नेक्स्ट बाळांनो रेजिस्टर मध्ये जो ड्रॉप होणारा पोटेन्शियल डिफरन्स आहे तो आणि करंट दोघं पण इन फेज आहेत. ओके, दोघं पण इन फेज आहेत, एकाच फेज, दोघांच्या मध्ये फेज डिफरन्स 0 आहे. नेक्स्ट इंडक्टर मध्ये ड्रॉप होणारा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो लीड करतो करंटला बाय पाय बाय टू रेडियन. कॅपॅसिटर मध्ये ड्रॉप होणारा पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो लॅग करतो करंटला. ओके, तिघांचे आपण सेपरेट फेजर डायग्राम ड्रॉ केलेले आहेत. आता आपण एक काम करू, तिन्ही पण फेजर डायग्राम्स कंबाईन करू आणि एक फेजर डायग्राम ड्रॉ करूया आपण.
या डिरेक्शन मध्ये येणार आहे बाळांनो ER आणि करंट. नेक्स्ट ओके EL जो आहे तो लीड करतो. ओके EL लीड करतो. EC जो आहे तो लॅग करतो. हे आपण ड्रॉ केलेलं आहे. नेक्स्ट आपण बाळांनो मला सांगा EL आणि EC हे दोन फेजर्स आहेत. फेजर म्हणजे वेक्टर आहे. जर दोन वेक्टर एकमेकांना अपोज करत असेल तर त्यांचा रिझल्टंट काय असतो, त्यांच्यामधला डिफरन्स. तर आपण इथं ड्रॉ करणार आहे बाळांनो. इथं आहे ER, करंट आहे I आणि इथं असणार आहे वरती EL मायनस EC असणार आहे. ओके EL ला EC अपोज करत होता त्यामुळे आपण EL मायनस EC रिप्रेझेंट करतो. इथं आहे बाळांनो EL मायनस EC, इथं आहे ER. दोन्ही वेक्टर्स दोघांच्या मध्ये अँगल 90 डिग्री आहे. या दोघांचा रिझल्टंट घेतला की बाळांनो आपल्याला हा रिझल्टंट वेक्टर भेटतो E0. आता E0चा मॅग्निट्यूड कसं फाइंड करणार आपण, एक काम करू शकतो, या वेक्टरला इथं आपण डिस्प्लेस करणार आहे आणि अकॉर्डिंग टू पायथागोरस लॉ, ओके अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम नुसार आपण सांगू शकतो किंवा आपण वेक्टर ॲडिशन रूल नुसार पण सांगू शकतो. ओके E0चा मॅग्निट्यूड किती असणार आहे, E0चा मॅग्निट्यूड इज इक्वल टू अंडर रूट ओके या वेक्टरचा स्क्वेअर ER चा स्क्वेअर प्लस या वेक्टरचा स्क्वेअर EL मायनस EC चा स्क्वेअर, EL मायनस EC चा स्क्वेअर. E0 ची व्हॅल्यू किती आहे बाळांनो, करंट मॅक्सिमम करंट I0 इंटू तिघांच्या मध्ये मिळून जो रेजिस्टन्स आहे ओके त्याला आपण म्हणतो इम्पेडन्स. ओके आणि इथं आपण त्याला रिप्रेझेंट करतो Z या लेटरनी रिप्रेझेंट करतो. इम्पेडन्स म्हणजे लक्षात ठेवायचं बाळांनो LCR तिन्ही कंपोनंटमुळे जो टोटल रेजिस्टन्स असतो इफेक्टिव्ह रेजिस्टन्स त्याला आपण म्हणतो इम्पेडन्स Z इज इक्वल टू ओके ER EC EL च्या ज्या व्हॅल्यूज आपल्याला माहित आहेत त्या सर्व व्हॅल्यूज पुट करूया बाळांनो. ER ची व्हॅल्यू किती आहे, करंट I इंटू R प्लस EL ची व्हॅल्यू I इंटू XL मायनस I इंटू XC यांचा स्क्वेअर. I0 इंटू Z इज इक्वल टू इथून I0 कॉमन बाहेर घेऊ बाळांनो. I0 चा स्क्वेअर केला नंतर स्क्वेअर रूट घेतला की स्क्वेअर रूटच्या बाहेर I0 भेटतो. अंडर रूट R स्क्वेअर प्लस XL मायनस XC ब्रॅकेट स्क्वेअर. इकडचा I0 इकडचा I0 कॅन्सल होतो आणि आपला Z इज इक्वल टू फॉर्म्युला भेटतो अंडर रूट R स्क्वेअर प्लस XL मायनस XC ब्रॅकेट स्क्वेअर. ओके हा झेडचा फॉर्म्युला भेटतो. Z म्हणजे काय बाळांनो, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफर्ड बाय LCR सर्किट, यालाच आपण म्हणतो इम्पेडन्स. आणि याचा SI युनिट काय असणार आहे, Z म्हणजे काय रेजिस्टन्स आहे, अपोज करतोय म्हणजे त्याचा SI युनिट काय येणार आहे, ओहम येणार आहे. SI युनिट आहे ओहम, हे लक्षात ठेवायचं, जास्त कन्फ्यूज करून घ्यायचं नाही. ओके इथून पुढे बाळांनो लक्षात ठेवणार आहे रेजिस्टन्स इम्पेडन्स आणि रिॲक्टन्स तिन्ही पण समानार्थी शब्द आहेत. त्यामुळे तिघं पण एकच काम करतात, करंटला अपोज करायचं, त्यामुळे त्यांचा SI युनिट काय येणार आहे, ओहम येणार आहे, हे लक्षात ठेवायचं. ओके क्लिअर आहे बाळांनो सर्वांना इथपर्यंत. ओके आपल्याला एक्सप्रेशन डिराईव्ह करायचं होतं, सिंपल एवढंच एक्सप्रेशन आहे बाळांनो. नेक्स्ट बघतोय आपण इम्पेडन्सचं डेफिनेशन. टोटल इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ LCR सर्किट इज कॉल्ड इम्पेडन्स. इम्पेडन्सचा फॉर्म्युला Z इज इक्वल टू अंडर रूट R स्क्वेअर प्लस XL मायनस XC ब्रॅकेट स्क्वेअर. Z इज इक्वल टू R स्क्वेअर प्लस XL मायनस XC ब्रॅकेट स्क्वेअर. झेडचं युनिट काय आहे बाळांनो, झेडचा SI युनिट आहे ओहम. ओके SI युनिट आहे ओहम, हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट फेज डिफरन्स किती आहे असा क्वेश्चन विचारलाय बाळांनो. कुणामधला फेज डिफरन्स, EMF आणि करंट मधला फेज डिफरन्स. ओके EMF E0 आणि करंट जे आहे ते करंट I0 या डायरेक्शन मध्ये, या दोघांच्या मध्ये फेज डिफरन्स किती आहे. ओके दोघांच्या मध्ये फेज डिफरन्स आहे फाय आहे. तर तो फाय कसं फाइंड करणार आहे बाळांनो, तर आपण परत एकदा हे डायग्राम ड्रॉ करूया. ओके इकडे आपण ड्रॉ करतो बाळांनो EL मायनस EC आणि इकडे ड्रॉ करतो आपण ER ड्रॉ करतो आणि इथं असतं बाळांनो E0 असतं. जर या वेक्टरला बाळांनो शिफ्ट केलो मी, इथं शिफ्ट करतोय. ओके मॅग्निट्यूड तेवढंच असणार आहे, हा अँगल आहे, फेज डिफरन्स फाय. ओके करंट आणि EMF यांच्यामधला फेज डिफरन्स किती आहे, फाय एवढा फेज डिफरन्स आहे. या वेक्टरला मी डिस्प्लेस करतो इथे बाळांनो EL मायनस EC डिस्प्लेस करतो. तर बाळांनो आपल्याला ट्रिग्नॉमेट्रीनुसार सांगू शकतो आपण टॅन फाय इज इक्वल टू
टॅन फाय इज इक्वल टू अपोजिट अपॉन ऍडजसंट. फायच्या अपोजिट किती आहे? EL मायनस EC, EL मायनस EC अपॉन ऍडजसंट किती आहे? ER, ऍडजसंट आहे ER. ओके, यावरून आपण फाय इज इक्वल टू असं लिहू शकतोय टॅन इनवर्स EL मायनस EC डिवाइड बाय ER. हे लक्षात ठेवायचं. फेज डिफरन्स. ओके, फाय काय आहे? फेज डिफरन्स बिटवीन करंट अँड फेज डिफरन्स बिटवीन करंट अँड EMF. फाय इज इक्वल टू टॅन इनवर्स EL मायनस EC अपॉन ER. यालाच आपण असं पण लिहू शकतो. ओके, EL मायनस EC ला EL च्या ठिकाणी I इंटू XL, EC च्या ठिकाणी लिहितो I इंटू XC अपॉन ER च्या ठिकाणी लिहितो I इंटू R. सर्व I कॅन्सल होतील. ओके, न्यूमरेटरचा I आणि डिनॉमिनेटरचा I कॅन्सल होईल. तर आपल्याला बाळांनो फाय इज इक्वल टू भेटतं टॅन इनवर्स XL मायनस XC डिवाइड बाय R. हा फॉर्म्युला भेटतो बघा. लक्षात ठेवायचं. करंट आणि EMF मधला फेज डिफरन्स टॅन इनवर्स XL मायनस XC अपॉन R असं भेटतं बाळांनो. जर समजा XL हा XC पेक्षा ग्रेटर आहे, XL मोठा असेल तर टॅन जो आहे तो पॉझिटिव्ह भेटणार आहे, म्हणजेच EMF लीड्स करंट म्हणू शकतो आपण. आणि जर समजा XC मोठा असेल XL पेक्षा तर टॅन इनवर्स जो आहे तो निगेटिव्ह भेटतो, म्हणजेच त्यावेळी आपण काय म्हणणार आहे? EMF लॅग्स करंट असं आपण सांगू शकतो बघा. इथपर्यंत क्लिअर आहे. आपण आतापर्यंत 4 सर्किट बघितलं. पहिल्यांदा रेजिस्टर, इंडक्टर, कॅपॅसिटर AC ला कनेक्ट केलं होतं. नेक्स्ट आपण बघितला LCR आपण AC ला कनेक्ट केलं होतं आपण. ओके, सर्वांसाठी आपण फेजर डायग्राम्स बघितलेले आहेत, मॅक्सिमम करंट, मिनिमम करंट या सर्व गोष्टी बघितलेल्या आहेत. नेक्स्ट बाळांनो, बोर्ड एक्झामसाठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो इंडक्टिव्ह रिएक्टन्स, कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स आणि इम्पेडन्स. खूप वेळा विचारलेला क्वेश्चन आहे बाळांनो, रिपीटेडली विचारला जाणारा क्वेश्चन आहे. ओके, इंडक्टिव्ह रिएक्टन्स म्हणजे काय सांगू शकता? इंडक्टरमुळे जो अपोजिशन. ओके, तिन्ही पण डेफिनेशन तुम्ही सांगू शकताय. ओके, चला बाळांनो, नेक्स्ट पॉईंट बघतोय आपण पॉवर इन AC सर्किट. पॉवर इन AC सर्किट काय आहे बाळांनो? प्रत्येक जे 4 सर्किट्स आहेत, इंडक्टर, कॅपॅसिटर, रेजिस्टर आणि LCR सर्किट, या 4 सर्किटमध्ये जो पॉवर ड्रॉप होतो तो पॉवर आपण फाइंड करणार आहे. त्यासाठी सिंपल डेरिव्हेशन्स आहेत. थोडंफार तुम्हाला इंटिग्रेशन येत असेल तर तेवढंच लागतं, जास्त काही लागत नाही बाळांनो. ओके, सिंपल डेरिव्हेशन्स आहेत, समजण्यासाठी सोपे आहेत, समजून घ्या. बोर्ड एक्झामसाठी आपण इझिली लिहू शकतो. ओके, कोणतेही 4 पैकी कोणते एक डेरिव्हेशन तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ओके, आपल्याला त्यावेळी लिहिता आलं पाहिजे. ओके, चला फर्स्ट बघूया बाळांनो आपण ॲव्हरेज पॉवर असोसिएटेड विथ रेजिस्टन्स बघूया आपण. ओके, चला ॲव्हरेज पॉवर असोसिएटेड विथ रेजिस्टन्स. रेजिस्टन्स मध्ये बाळांनो जो EMF असतो E इज इक्वल टू E0 साइन ओमेगा टी हा EMF असतो बाळांनो. आणि करंट किती असतो? I इज इक्वल टू I0 साइन ओमेगा टी हा करंट असतो. तर पॉवर कसं फाइंड करतो आपण? पॉवर इज इक्वल टू व्होल्टेज इंटू करंट, EMF इंटू करंट इज इक्वल टू EMF किती आहे बाळांनो इथं? E0 साइन ओमेगा टी. करंट किती आहे? I0 साइन ओमेगा टी करंट आहे. EMF आणि करंट आपण पुट केलेला आहे, तर आपला पॉवर इज इक्वल टू भेटतो E0 I0 साइन ओमेगा टी साइन ओमेगा टी. म्हणजेच बाळांनो E0 I0 साइन ओमेगा टी इंटू साइन ओमेगा टी साइन स्क्वेअर ओमेगा टी भेटतं आपल्याला. ओके, हे झालं बाळांनो पॉवर भेटलं. पण हा जो पॉवर आहे हा टाइम नुसार व्हॅरी होतो. जर टाइम नुसार व्हॅरी होत असेल तर याला म्हणणार आपण इन्स्टंटेनियस पॉवर. ओके, टाइम नुसार व्हॅरी होतो. हा झाला बाळांनो P इन्स्टंटेनियस. ओके, इन्स्टंटेनियस म्हणजे इन्स्टा नाही बाळांनो, इन्स्टंटेनियस आहे. ओके, चला आपला ॲव्हरेज फाइंड करायचा आहे. ॲव्हरेज कसं फाइंड करतो आपण? P ॲव्हरेज इज इक्वल टू, आपण काय करतो बाळांनो, एक पहिल्यांदा टोटल फाइंड करतो, डिवाइड बाय टोटल टाइम ने डिवाइड करतो बाळांनो. ओके, टोटल पॉवर फाइंड केला आपण, त्यासाठी आपण इंटिग्रेशन घेतो, पूर्ण सायकल मध्ये घेतो, त्यामुळे आपण 0 टू टाइम T घेतो, टाइम फॉर 1 सायकल डिवाइड बाय कॅपिटल T ने डिवाइड करतो टाइम पिरियड 1/T इंटिग्रेशन 0 टू T. P चा फॉर्म्युला आहे बाळांनो E0 I0 साइन स्क्वेअर ओमेगा टी. E0 I0 साइन स्क्वेअर ओमेगा टी dt. कॉन्स्टंट जे आहे ते इंटिग्रेशनच्या बाहेर घेतो, E0 I0 डिवाइड बाय T इंटिग्रेशनच्या बाहेर, आतमध्ये शिल्लक राहतं बाळांनो साइन स्क्वेअर ओमेगा टी. साइन स्क्वेअर ओमेगा टीला आपण असं लिहू शकतो 1 मायनस कॉस 2 ओमेगा टी डिवाइड बाय 2 इंटू dt.
इज इक्वल टू हा जो 2 आहे तो इकडे इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊ शकतो आपण ई नॉट आय नॉट डिवाइड बाय 2t 1चं इंटिग्रेशन भेटतं बाळांनो आपल्याला t मायनस कॉस 2 ओमेगा टीचं इंटिग्रेशन भेटतं बाळांनो साइन 2 ओमेगा टी अपॉन 2 ओमेगा 0 टू कैपिटल टी इज इक्वल टू ई नॉट आय नॉट डिवाइड बाय 2t व्हॅल्यूज आपण पुट करूया. पहिल्यांदा आपण t पुट करतो t मायनस साइन 2 ओमेगा म्हणजे 2 पाय डिवाइड बाय कॅपिटल टी इंटू स्मॉल टीच्या ठिकाणी आपण t पुट करूया व्हॅल्यू डिवाइड बाय 2 ओमेगा. नंतर जर आपण 0 पुट केले की सर्व झिरोच येणार आहे. इज इक्वल टू ई नॉट आय नॉट डिवाइड बाय 2t इंटू टी मायनस ओके साइन 4 पायची व्हॅल्यू भेटतं 0 म्हणजे इथं फक्त शिल्लक राहतं बाळांनो टी. म्हणजेच याला आपण पॉवर आपल्याला लिहू शकतो बाळांनो इथं पी ॲव्हरेज इज इक्वल टू ई नॉट आय नॉट डिवाइड बाय 2. म्हणजेच याला आपण असं पण लिहू शकतो बाळांनो ई नॉट डिवाइड बाय रूट 2 आणि आय नॉट डिवाइड बाय रूट 2 इज इक्वल टू ई नॉट डिवाइड बाय रूट 2 म्हणजे आहे बाळांनो ई आर एम एस इंटू आय आर एम एस. हे लक्षात ठेवायचं. ॲव्हरेज पॉवर असोसिएटेड विथ अ रेजिस्टर इन AC काय असणार आहे बाळांनो ई आर एम एस इंटू आय आर एम एस. सिंपल कन्सेप्ट आहे ई आर एम एस इंटू आय आर एम एस. ओके क्लिअर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे बाळांनो रेजिस्टन्स दिलेला आहे तुम्हाला आर इज इक्वल टू दिलेला आहे 100 ओहम गिवन. नेक्स्ट तुम्हाला दिलेला आहे व्होल्टेज सोर्स दिलेला आहे 220 व्होल्ट आणि 50 हर्ट्ज सप्लाय असं दिलेलं आहे बाळांनो. मग तुम्हाला इथं प्रश्न पडतो सर हे आर एम एस आहे की पीक व्हॅल्यू आहे. तर बाळांनो जास्त कन्फ्यूज करून घ्यायचं नाही. जर तुम्हाला व्होल्टेज सोबत जर फ्रिक्वेन्सी दिलं असेल तर याचं मिनिंग असतं की आपण हे AC व्होल्टमीटर थ्रू आपण फाइंड केलेलं आहे आणि AC व्होल्टमीटर कोणती व्हॅल्यू फाइंड करतोय आर एम एस व्हॅल्यू देतोय बाळांनो आपल्याला ई आर एम एस इज इक्वल टू भेटता इथं 220 व्होल्ट. नेक्स्ट आपल्याला विचारलेलं आहे आर एम एस व्हॅल्यू ऑफ करंट विचारलेला आहे. तर आय आर एम एस इज इक्वल टू काय असणार आहे बाळांनो ई आर एम एस डिवाइड बाय रेजिस्टन्स आर. ई आर एम एस किती आहे 220 व्होल्ट डिवाइड बाय रेजिस्टन्स किती आहे बाळांनो 100 ओहम. यावरून आपण आय आर एम एस फाइंड करतो 2.2 एम्पियर. आय आर एम एस इज इक्वल टू 2.2 एम्पियर. नेक्स्ट विचारलेलं आहे बाळांनो नेट पॉवर कंझ्युम्ड ओव्हर दी फुल सायकल. ओके सर्किट कोणता आहे रेजिस्टरचा सर्किट आहे. रेजिस्टर मध्ये ॲव्हरेज पॉवर किती असतो कंप्लीट सायकल मध्ये पी ॲव्हरेज इज इक्वल टू ई आर एम एस इंटू आय आर एम एस. ई आर एम एस ची व्हॅल्यू किती आहे बाळांनो 220 व्होल्ट इंटू आय आर एम एस किती आहे 2.2 एम्पियर. आन्सर येतं 484 वॅट 484 वॅट. ओके क्लिअर आहे. बोर्ड एक्झामसाठी 2 मार्कासाठी या टाईपचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट आहे बाळांनो ॲव्हरेज पॉवर असोसिएटेड विथ अन इंडक्टर. इंडक्टर आपण कनेक्ट केलेला आहे तर इंडक्टर मध्ये किती पॉवर ड्रॉप होतो किंवा किती पॉवर असोसिएटेड असतो हे फाइंड करायचं आहे बाळांनो आपल्याला. तर इंडक्टर मध्ये जो ईएमएफ आपण सप्लाय देतो बाळांनो ई इज इक्वल टू ई नॉट साइन ओमेगा टी हा ईएमएफ आहे. इथं करंट जो आहे तो आय इज इक्वल टू आय नॉट साइन ओमेगा टी प्लस मायनस पाय बाय 2. ओके हा करंट आहे बाळांनो. आता साइन ओमेगा टी मायनस पाय बाय 2 ला आपण असंही लिहू शकतो आय इज इक्वल टू आय नॉट मायनस साइन पाय बाय 2 मायनस ओमेगा टी असंही लिहू शकतो. आय इज इक्वल टू मायनस आय नॉट साइन पाय बाय 2 मायनस आय म्हणजेच याला आपण लिहू शकतो कॉस ओमेगा टी ओके या मेथडने लिहू शकतो आपण आय इज इक्वल टू मायनस आय नॉट कॉस ओमेगा टी असं लिहू शकतो. आपल्याला आता पॉवर फाइंड करायचं आहे. पॉवर कसं फाइंड करतो आपण पॉवर इज इक्वल टू व्होल्टेज इंटू करंट. तर इथं बाळांनो पॉवर भेटतं आपल्याला पॉवर इज इक्वल टू इन्स्टंटेनियस व्होल्टेज आणि इन्स्टंटेनियस करंट पुट केला की इन्स्टंटेनियस पॉवर भेटतो. काय असणार आहे बाळांनो इन्स्टंटेनियस पॉवर इन्स्टंटेनियस ईएमएफ आहे ई नॉट साइन ओमेगा टी. इन्स्टंटेनियस करंट किती आहे मायनस आय नॉट कॉस ओमेगा टी मायनस आय नॉट कॉस ओमेगा टी. म्हणजेच आपल्याला इन्स्टंटेनियस पॉवर भेटतो बाळांनो इन्स्टंटेनियस पॉवर इज इक्वल टू मायनस ई नॉट आय नॉट साइन ओमेगा टी इंटू कॉस ओमेगा टी.
साइन ओमेगा टी इंटू कॉस ओमेगा टी. हे बाळांनो आपल्याला इन्स्टंटेनियस पॉवर भेटलेला आहे. आपल्याला फाइंड करायचं आहे ॲव्हरेज पॉवर. ॲव्हरेज पॉवर फाइंड करण्यासाठी आपण काय करतो, पहिल्यांदा टोटल फाइंड करतो, डिवाइड बाय टोटल टाइम पुट करतो. ओके, चला बाळांनो आपण ॲव्हरेज फाइंड करूया. ॲव्हरेज पॉवर इज इक्वल टू इंटिग्रेशन पी डी टी. सर्व पॉवर आपण ऍड करूया, त्यासाठी आपण इंटिग्रेशन घेतो कंप्लीट सायकलमध्ये, म्हणून 0 टू टी घेतो डिवाइड बाय टी. आता हा जो टाइम आहे तो 1/t असं लिहू शकतो आपण. इंटिग्रेशन 0 टू टी पॉवर पी किती आहे बाळांनो, मायनस ई नॉट आय नॉट, मायनस ई नॉट आय नॉट साइन ओमेगा टी कॉस ओमेगा टी डी टी. ज्या कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूज त्या इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊ आपण. मायनस ई नॉट आय नॉट इंटिग्रेशनच्या बाहेर डिवाइड बाय टी इंटिग्रेशन 0 टू टी साइन ओमेगा टी कॉस ओमेगा टी डी टी. इथं आपण 2 न मल्टिप्लाय करू आणि 2 न डिवाइड करू. ओके, थोडंसं ॲडजस्टमेंट करून घेतो आपण. इज इक्वल टू मायनस ई नॉट आय नॉट डिवाइड बाय 2t 2 साइन थीटा कॉस थीटा साइन 2 थीटा, म्हणजेच आपण इथं लिहितोय साइन 2 ओमेगा टी डी टी. इंटिग्रेशनचं लिमिट 0 टू टी इज इक्वल टू मायनस ई नॉट आय नॉट डिवाइड बाय 2t साइन 2 ओमेगा टीचं इंटिग्रेशन भेटतं बाळांनो मायनस कॉस 2 ओमेगा टी अपॉन 2 ओमेगा. इंटिग्रेशनचं लिमिट 0 टू कॅपिटल टी इज इक्वल टू मायनस इंटू मायनस प्लस बनतं बाळांनो ई नॉट आय नॉट डिवाइड बाय 2t. हा 2 ओमेगा पण कॉन्स्टंट आहे, बाहेर घेऊ आपण कॉमन 2 ओमेगा. ओके, आता ज्या काय व्हॅल्यूज आहेत त्या इंटिग्रेशनच्या व्हॅल्यूज पुट करू. कॉस 2 ओमेगा म्हणजे किती असतं बाळांनो 2 पाय बाय टी इंटू स्मॉल टीच्या ठिकाणी टाइम कॅपिटल टी पुट करू मायनस. ओके, ज्यावेळी आपण 0 पुट करतो कॉस 0. ओके, सर्व 0 बनतं कॉस 0. तर इथं आपला आन्सर भेटतं बाळांनो ई नॉट आय नॉट डिवाइड बाय 2t इंटू 2 ओमेगा इंटू कॉस 2 इंटू 2 पाय 4 पाय कॉस 4 पायची व्हॅल्यू 1, कॉस 0ची व्हॅल्यू 1, 1 मायनस 1 0 भेटतं बाळांनो. म्हणजेच आपला पी ॲव्हरेज इज इक्वल टू 0 भेटतं बाळांनो. ॲव्हरेज पॉवर असोसिएटेड विथ इंडक्टर इज इक्वल टू 0. ओके, लक्षात ठेवायचं बाळांनो, 1 मार्कसाठी पण विचारला जाऊ शकतो क्वेश्चन. ओके, ॲव्हरेज पॉवर असोसिएटेड विथ इंडक्टर इज इक्वल टू 0. किंवा डेरिव्हेशन पण तुम्हाला 3 मार्कसाठी विचारलं जाऊ शकतं. ओके, सिंपल डेरिव्हेशन आहे बाळांनो, एवढं आपल्याला लिहिता आलं पाहिजे. ओके, चला. ॲव्हरेज पॉवर असोसिएटेड विथ कॅपॅसिटर. जर आपल्याकडे कॅपॅसिटर आहे तर कॅपॅसिटरला असोसिएटेड ॲव्हरेज पॉवर किती असणार आहे आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके, चला. तर कॅपॅसिटरमध्ये बाळांनो ईएमएफ किती असतो, ई इज इक्वल टू ई नॉट साइन ओमेगा टी. करंट किती असतो, आय इज इक्वल टू आय नॉट साइन ओमेगा टी प्लस पाय बाय 2 हा करंट असतो. म्हणजेच करंटला आपण असे लिहू शकतो आय इज इक्वल टू आय नॉट कॉस ओमेगा टी. नेक्स्ट आपल्याला पॉवर पाहिजे, तर पॉवर इज इक्वल टू आपण कसं लिहितो, ईएमएफ इंटू करंट, व्होल्टेज इंटू करंट. पी इन्स्टंटेनियस भेटतोय बाळांनो आपल्याला इज इक्वल टू इन्स्टंटेनियस ईएमएफ किती आहे, ई नॉट साइन ओमेगा टी. इन्स्टंटेनियस करंट किती आहे, आय नॉट कॉस ओमेगा टी. तर आपला पी इन्स्टंटेनियस भेटतो बाळांनो, पी इन्स्टंटेनियस इज इक्वल टू ई नॉट आय नॉट साइन ओमेगा टी कॉस ओमेगा टी. हा झाला बाळांनो इन्स्टंटेनियस पॉवर भेटला. आपल्याला ॲव्हरेज फाइंड करायचं आहे. ॲव्हरेज कसं फाइंड करतो आपण, पहिल्यांदा आपण टोटल फाइंड करतो. टोटलसाठी आपण इंटिग्रेशन घेणार, पूर्ण सायकलमध्ये घेतो, त्यामुळे 0 टू 2 इंटिग्रेशनचं लिमिट अपॉन टोटल टाइम इज इक्वल टू 1/t इंटिग्रेशन. इन्स्टंटेनियस पॉवर आहे बाळांनो ई नॉट आय नॉट साइन ओमेगा टी कॉस ओमेगा टी डी टी 0 टू टी. ज्या कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूज आहेत त्या इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊ आपण. ई नॉट आय नॉट डिवाइड बाय टी इंटिग्रेशनचं लिमिट 0 टू टी साइन ओमेगा टी कॉस ओमेगा टी
dt. इथं आपण थोडंसं ऍडजस्टमेंट करू, 2 न मल्टिप्लाय करू आणि 2 न डिवाइड करू, तर आपल्याला साइन 2 थीटा भेटतं बघा. म्हणजेच ई नॉट आय नॉट डिवाइड बाय 2t 2 साइन थीटा कॉस थीटा साइन 2 थीटा असतं, म्हणजेच साइन 2 ओमेगा टी dt. इंटिग्रेशनचं लिमिट 0 to t. म्हणजेच आपण असं लिहू शकतो ई नॉट आय नॉट डिवाइड बाय 2t. साइनचं इंटिग्रेशन काय येतं बाळांनो, मायनस कॉस 2 ओमेगा टी डिवाइड बाय 2 ओमेगा. हे इंटिग्रेशन भेटलं बाळांनो. इंटिग्रेशनचं लिमिट 0 to कॅपिटल टी. या व्हॅल्यूज आपण पुट करू तर आपल्याला आन्सर भेटतं बाळांनो ई नॉट आय नॉट डिवाइड बाय 2t. हा मायनस आपण बाहेर घेऊ, मायनस बाहेर घेतला, 2 ओमेगा पण कॉमन आहे बाहेर घेतला आपण, तर इथं भेटतं बाळांनो आपल्याला कॉस 2 ओमेगा म्हणजे किती आहे 2 पाय बाय कॅपिटल टी इंटू स्मॉल टीची व्हॅल्यू आपण कॅपिटल टी पुट करणार आणि ज्यावेळी आपण 0 पुट करतो त्यावेळी भेटतं आपल्याला कॉस 0. तर बाळांनो कॉस टी कॅन्सल होतो, कॉस 4 पायची व्हॅल्यू 1 आणि कॉस 0 ची व्हॅल्यू 1, 1 - 1 0. म्हणजेच बाळांनो परत आपल्याला कॅपॅसिटरमध्ये सुद्धा ॲव्हरेज पॉवर भेटतोय 0. ओके, लक्षात ठेवायचं. ॲव्हरेज पॉवर असोसिएटेड विथ कॅपॅसिटर इन AC इज इक्वल टू 0. 1 मार्कसाठी विचारला जाऊ शकतो किंवा डेरिव्हेशन तुम्हाला 3 मार्कसाठी विचारला जाऊ शकतो. सिंपल आहे, तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. ओके, चला बाळांनो. तर आपण लक्षात ठेवणार आहे बाळांनो रेजिस्टरमध्ये पॉवर किती होता ERMS इंटू IRMS. इंडक्टरमध्ये पॉवर किती होता 0, कॅपॅसिटरमध्ये 0. इथंपर्यंत पॉईंट आपण बघितलं, हे लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही. चला नेक्स्ट, ॲव्हरेज पॉवर इन LCR सर्किट. ओके, सिरीज LCR सर्किट आहे. क्वेश्चन असा विचारले ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर ॲव्हरेज पॉवर डिसिपेटेड इन LCR सर्किट. ओके, 4 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला आहे बाळांनो, 4 मार्क्ससाठी. एक डेरिव्हेशन, सिंपल डेरिव्हेशन आहे. ओके, डेरिव्हेशन जर तुम्ही प्रॉपर लिहिला तर 4 पैकी 4 मार्क तुम्ही मिळवू शकता. आणि डेरिव्हेशनमध्ये किंवा न्यूमरिकल्समध्ये आपले जे मार्क्स असतात ते हक्काचे मार्क्स असतात. इथं बाळांनो कोणतंच ग्रामॅटिकल मिस्टेक करू शकत नाही आपण. ओके, त्यामुळे स्टेप बाय स्टेप आन्सर लिहिला तर तुमच्या हक्काचे मार्क आहेत, 4 मार्क. ओके, चला बाळांनो ॲव्हरेज पॉवर इन LCR सर्किट बघू आपण. LCR सर्किटमध्ये बाळांनो EMF किती असतो, EMF E इज इक्वल टू ई नॉट साइन ओमेगा टी. नेक्स्ट, करंट किती असतो बाळांनो LCR सर्किटमध्ये, I इज इक्वल टू आय नॉट साइन ओमेगा टी प्लस मायनस फाय असतो. आपण प्लस मायनस का घेतो तर करंट एकतर लीड करतो किंवा लॅग करतो. ते XL, EL आणि ECच्या व्हॅल्यूजवरती डिपेंड राहणार आहे बाळांनो. त्यामुळे आपण इथं करंटला घेतो आपण प्लस मायनस फाय घेतोय, फेज डिफरन्स घेताना प्लस मायनस फाय घेतो. तर बाळांनो याला आपण असं लिहिणार आहे करंटला I इज इक्वल टू आय नॉट साइन ओमेगा टी कॉस फाय प्लस मायनस कॉस ओमेगा टी साइन फाय. नेक्स्ट, हे झालं बाळांनो करंट लिहिलं आपण. आपल्याला पॉवर पाहिजे तर आपण पॉवर कसं फाइंड करतोय, पॉवर इज इक्वल टू EMF इंटू करंट घेतो आपण, EMF इंटू करंट. EMF किती आहे बाळांनो ई नॉट साइन ओमेगा टी, ई नॉट साइन ओमेगा टी इंटू करंट किती आहे आय नॉट साइन ओमेगा टी कॉस फाय प्लस मायनस कॉस ओमेगा टी साइन फाय. म्हणजेच आपण असं लिहिणार आहे बाळांनो ई नॉट इंटू आय नॉट साइन ओमेगा टी इंटू साइन ओमेगा टी साइन स्क्वेअर ओमेगा टी इंटू कॉस फाय प्लस मायनस साइन ओमेगा टी इंटू कॉस ओमेगा टी साइन ओमेगा टी इंटू कॉस ओमेगा टी इंटू साइन फाय इज इक्वल टू. हे भेटलं बाळांनो आपल्याला इन्स्टंटेनियस पॉवर भेटला, टाइम नुसार व्हॅरी होतो. आपला फाइंड करायचा आहे ॲव्हरेज पॉवर. ॲव्हरेज पॉवरसाठी आपण काय करणार आहे, इंटिग्रेशन घेणार आहे आणि डिवाइड बाय टोटल टाइम घेणार आहे. P ॲव्हरेज इज इक्वल टू टोटल पॉवर ओव्हर अ कंप्लीट सायकल डिवाइड बाय टाइम फॉर कंप्लीट सायकल इज इक्वल टू 1/T इंटिग्रेशन 0 to T घेतो आपण. ई नॉट आय नॉट ज्या कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूज आहेत त्या इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊ आपण. ई नॉट आय नॉट इंटिग्रेशनच्या व्हॅल्यूज आपण कॉन्स्टंट व्हॅल्यूज बाहेर घेतो. ओके, ज्या व्हॅल्यू शिल्लक आहे त्या आतमध्ये लिहू आपण साइन स्क्वेअर ओमेगा टी कॉस फाय
प्लस मायनस साइन ओमेगा टी कॉस ओमेगा टी साइन फाय डी टी. ओके, तर आपल्याला हे इंटिग्रेशन सॉल्व करायचं आहे. इंटिग्रेशन सॉल्व करताना आपण एक काम करू. ओके, सेपरेट इंटिग्रेशन्स घेऊ आपण या दोघांचे. ओके, तर इथं आपण लिहिणार आहे बाळांनो पी ॲव्हरेज इज इक्वल टू जे कॉन्स्टंट आहे ई नॉट आय नॉट डिवाइड बाय टी. ओके, आतमध्ये आता इंटिग्रेशन घेतोय बाळांनो आपण. इंटिग्रेशन घेताना ज्या कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूज आहेत त्या इंटिग्रेशनच्या बाहेर लिहू आपण. कॉस फाय कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशनच्या बाहेर लिहितो आपण. इंटिग्रेशन 0 टू टी साइन स्क्वेअर ओमेगा टी डी टी प्लस मायनस साइन फाय कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशनच्या बाहेर लिहू आपण. साइन फाय इंटिग्रेशन लिहितोय बाळांनो आपण 0 टू टी साइन ओमेगा टी कॉस ओमेगा टी डी टी इज इक्वल टू ई नॉट आय नॉट डिवाइड बाय टी, ई नॉट आय नॉट डिवाइड बाय टी कॉस फाय इंटू साइन स्क्वेअर ओमेगा टी डी टीचं इंटिग्रेशन भेटतं बाळांनो टी बाय टू. ओके, ज्यावेळी आपण रेजिस्टरचं डेरिव्हेशन डिराईव्ह करत होतो त्यावेळी बघितलं होतं आपण साइन स्क्वेअर ओमेगा टीचं इंटिग्रेशन येतं टी बाय टू. जर कोणाला हे समजत नसेल तर थोडंसं व्हिडिओ मागं घेऊ शकता आणि तुम्ही या गोष्टी रिवाइज करू शकता. म्हणून साइन स्क्वेअर ओमेगा टीचं इंटिग्रेशन प्लस मायनस साइन फाय कॉन्स्टंट आहे, याचं इंटिग्रेशन भेटतं बाळांनो 0. साइन ओमेगा टी कॉस ओमेगा टी डी टीचं इंटिग्रेशन भेटतं बाळांनो 0. तर यावरून आपण असं लिहू शकतो ॲव्हरेज पॉवर पी ॲव्हरेज इज इक्वल टू ई नॉट आय नॉट डिवाइड बाय टी इंटू कॉस फाय इंटू टी बाय टू आणि हे 0 कॅन्सल होतं. तर बाळांनो इथं कॅन्सल करणार आहे, इथला टी कॅन्सल होतो. म्हणजेच आपण असं लिहू शकतो ई नॉट आय नॉट डिवाइड बाय 2 इंटू कॉस फाय. तर बाळांनो इथं आपण असं लिहिणार आहे ई नॉट डिवाइड बाय √2 आय नॉट डिवाइड बाय √2 यालाच म्हणतो आपण ई आर एम एस. ई नॉट डिवाइड बाय √2 ला म्हणतोय ई आर एम एस आणि आय नॉट डिवाइड बाय √2 ला म्हणतोय आपण आय आर एम एस म्हणतो. आय आर एम एस इंटू कॉस फाय, हे लक्षात ठेवायचं. इथं बाळांनो कॉस फाय हा जो टर्म ऍड होतो या कॉस फायलाच म्हणतोय आपण पॉवर फॅक्टर. ओके, कॉस फायलाच म्हणतोय आपण पॉवर फॅक्टर. कॉस फाय ओके, लक्षात ठेवायचं बाळांनो. कॉस फाय म्हणजे काय असतं पॉवर फॅक्टर आणि फाय काय आहे तर ईएमएफ आणि करंट यांच्यामधला फेज डिफरन्स आहे. फाय जो आहे तो ईएमएफ आणि करंट यांच्यामधला फेज डिफरन्स आहे. एवढं एक्सप्रेशन तुम्ही लक्षात ठेवायचं आहे बाळांनो. रेजिस्टरमध्ये ERMS IRMS, कॅपॅसिटर इंडक्टरमध्ये 0, LCR सर्किटमध्ये ERMS इंटू IRMS इंटू कॉस फाय. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे बघा. चला नेक्स्ट पुढचा कन्सेप्ट बघू आपण. नेक्स्ट पॉइंट आहे LC ऑसिलेशन्स. LC ऑसिलेशन मध्ये काय होतं बाळांनो तर LC म्हणजे इंडक्टर आणि कॅपॅसिटर दोन्ही पण आपण सर्किटमध्ये कनेक्ट केलं आहोत. तर सुरुवातीला काय होतं जो कॅपॅसिटर आहे तो चार्जड कॅपॅसिटर घेतो. चार्जड कॅपॅसिटर असेल तर तो डिस्चार्ज होणार आहे. तो जर डिस्चार्ज झाला तर सर्किट मधून काय होईल करंट फ्लो होणं स्टार्ट होईल. जर करंट ओके चार्जड कॅपॅसिटर होता करंट फ्लो होणं स्टार्ट झालं. करंट फ्लो झाला की काय होणार इंडक्टर मध्ये मॅग्नेटिक फील्ड चेंज होणार. मॅग्नेटिक फील्ड चेंज झाला की सेल्फ इंडक्टन्स मुळे त्यामध्ये करंट इंड्यूस होणार. त्यामध्ये ईएमएफ इंड्यूस होतोय करंट इंड्यूस होतोय म्हणजे तिथं ओके मॅग्नेटिक एनर्जी स्टोअर राहणार आहे. ज्यावेळी कॅपॅसिटर पूर्णपणे डिस्चार्ज होतो त्यावेळी हा मॅग्नेटिक फील्डमुळे जे ईएमएफ इंड्यूस झालेला आहे ते ईएमएफ काय होतं करंट इंड्यूस करतं. त्या करंटमुळे परत हा कॅपॅसिटर चार्ज होतो. म्हणजे कंटिन्यूअस सुरू राहतं भावना. कॅपॅसिटर चार्जिंग डिस्चार्जिंग हे कंटिन्यूअस सुरू होतं. म्हणजे काय होतं ऑसिलेट होत राहतं एनर्जी. कधी एनर्जी इलेक्ट्रिक एनर्जी असते आणि कधी मॅग्नेटिक एनर्जी असते. यामध्ये एनर्जी ऑसिलेट होत राहते बाळांनो. ओके चला इथं तेच एक्सप्लेन केले बाळांनो. वेन चार्जड कॅपॅसिटर इज अलाउड टू डिस्चार्ज थ्रू अ नॉन रेजिस्टिव्ह म्हणजे रेजिस्टन्स नाही इंडक्टर इलेक्ट्रिकल ऑसिलेशन्स ऑफ कॉन्स्टंट एम्प्लिट्यूड अँड फ्रिक्वेन्सी आर प्रोड्युस्ड. दीज ऑसिलेशन्स आर कॉल्ड एज LC ऑसिलेशन्स. हे डेफिनेशन आपण लक्षात ठेवायचं बाळांनो. आणि नेक्स्ट आता कन्सेप्ट समजून घेऊ बाळांनो. तर काय होतं सुरुवातीला हा कॅपॅसिटर जो आहे तो चार्जड कॅपॅसिटर आहे. ओके हा जो कॅपॅसिटर आहे तो चार्जड कॅपॅसिटर आहे. एरोनी तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड मेन्शन केलं आहे बाळांनो. या प्लेटला पॉझिटिव्ह चार्ज आहे इथं निगेटिव्ह चार्ज आहे. सुरुवातीला याच्यामध्ये एनर्जी स्टोअर्ड असते 1/2 Q²/C एवढी एनर्जी स्टोअर्ड असते कॅपॅसिटर मध्ये. तर काय होतं नंतर हा डिस्चार्ज होणं स्टार्ट करतो बाळांनो.
डिस्चार्ज होताना काय होणार आहे, इथून जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन्स फ्लो होणार आहेत, तर करंट जे आहे ते त्याच्या अपोजिट डिरेक्शनमध्ये असणार आहे. इलेक्ट्रॉन्स या डिरेक्शनमध्ये येतात तर करंट या डिरेक्शनमध्ये असणार आहे. तर करंट ज्यावेळी असा या डिरेक्शनमध्ये फ्लो होतो त्यावेळी काय होतं, करंट डिस्चार्ज होताना कॅपॅसिटर ज्यावेळी डिस्चार्ज होतो त्यावेळी तो रेट ऑफ डिस्चार्जिंग चेंज होत असते बाळांनो. तर जसं जसं डिस्चार्जिंग वाढत जाईल तसं करंट वाढत जाते बाळांनो. आणि नंतर काय होतं, डिस्चार्जिंगचा रेट कमी कमी होत जातो. ओके, जसं जसं डिस्चार्जिंग कमी कमी होत जातं त्यामुळे काय होतं, याच्यामध्ये जे असोसिएटेड मॅग्नेटिक फील्ड आहे चेंज होतं बाळांनो. आणि जर मॅग्नेटिक फील्ड चेंज झाला तर याच्यामध्ये ईएमएफ इंड्यूस होणार आहे. आणि इंडक्टरमध्ये एनर्जी स्टोअर राहतो बाळांनो. ज्यावेळी कॅपॅसिटर पूर्णपणे डिस्चार्ज होतो त्यावेळी इंडक्टरमध्ये एनर्जी स्टोअर राहतो 1/2 Li². ओके, नेक्स्ट ज्यावेळी बाळांनो हा पूर्णपणे डिस्चार्ज होतो सर्व एनर्जी इंडक्टरमध्ये स्टोअर राहिलेली आहे 1/2 Li02 एवढी एनर्जी इंडक्टरमध्ये स्टोअर आहे. कॅपॅसिटर पूर्णपणे डिस्चार्ज झालाय. तर आता काय होतं बाळांनो, कॅपॅसिटर डिस्चार्ज होत असताना हा जो डिस्चार्जिंगचा रेट आहे कमी होतो, म्हणजे या डिरेक्शन मधला करंट कमी कमी होत जातोय. या डिरेक्शन मधला करंट जर कमी होत असेल, हा जर करंट कमी होत असेल तर अकॉर्डिंग टू लेन्झ लॉ काय सांगतोय, कॉजला अपोज करायचं. म्हणजे या डिरेक्शन मधला करंट कमी होतोय तर या डिरेक्शन मधला करंट वाढवायचा आहे. मग या डिरेक्शन मधला करंट वाढवण्यासाठी याच्यामध्ये ईएमएफ जो आहे तो या डिरेक्शन मध्ये असतो आणि त्या ईएमएफ मुळे जो काही करंट इंड्यूस होणार आहे तो इंड्यूस्ड करंट याच डिरेक्शन मध्ये असतो. आधी जो करंट होता त्याच डिरेक्शन मध्ये इंड्यूस्ड करंट पण येतो बाळांनो. मग त्या इंड्यूस्ड करंटमुळे काय होतं, त्या इंड्यूस्ड करंटमुळे हा परत कॅपॅसिटर चार्ज होतो. इंड्यूस्ड करंटचं डिरेक्शन आहे बाळांनो, या डिरेक्शन मध्ये इंड्यूस्ड करंट असेल तर इलेक्ट्रॉन्स याच्या अपोजिट डिरेक्शन मध्ये, म्हणजे सर्व इलेक्ट्रॉन्स या प्लेटवरती येणार आहेत, इथून असे फिरून सर्व इलेक्ट्रॉन्स इथं या प्लेटवरती येणार आहेत, म्हणजे इथं निगेटिव्ह चार्ज होणार. मग या साईडला भेटतोय पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे परत कॅपॅसिटरचे प्लेट्स जे आहेत ते चार्जड झाले. पण चार्ज होताना अपोजिट डिरेक्शन मध्ये, इनिशियलच्या अपोजिट डिरेक्शन मध्ये चार्ज झालेत बाळांनो. सुरुवातीला इथं हा पॉझिटिव्ह होता, हा निगेटिव्ह होता. आता ज्यावेळी चार्ज झालाय आता हा पॉझिटिव्ह झालेला आहे आणि हा निगेटिव्ह झालाय अपोजिट डिरेक्शन मध्ये. आता नंतर परत काय होईल, हा जो कॅपॅसिटर आहे पूर्णपणे जर चार्ज झाला तर हा इंडक्टर मधली जी मॅग्नेटिक एनर्जी आहे ती इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये कन्वर्ट केली जाईल आणि हा परत कॅपॅसिटर डिस्चार्ज होईल, पण त्यावेळी अपोजिट डिरेक्शन मध्ये करंट फ्लो होणार आहे बाळांनो. अपोजिट डिरेक्शन मध्ये करंट फ्लो होणार आहे. ओके, मग हे कंटिन्युअसली होत राहतं बाळांनो. ओके, कंटिन्युअसली होत राहतं चार्जिंग डिस्चार्जिंग. ओके, मॅग्नेटिक एनर्जी इलेक्ट्रिक मध्ये कन्वर्ट होणं, इलेक्ट्रिकची मॅग्नेटिक मध्ये कन्वर्ट होणं हे कंटिन्युअसली होत राहतं. ओके, हे कंटिन्युअसली होत राहतं बाळांनो. त्यामुळे इथं ऑसिलेशन आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट बघणार आहे बाळांनो आपण इलेक्ट्रिक रेझोनन्स. रेझोनन्स म्हणजे काय, तर प्रत्येक व्हायब्रेटिंग बॉडी जी असते, प्रत्येक व्हायब्रेटिंग बॉडीला काहीतरी फ्रिक्वेन्सी असते बाळांनो. त्या फ्रिक्वेन्सीला म्हणतोय नॅचरल फ्रिक्वेन्सी. प्रत्येक व्हायब्रेटिंग बॉडीची नॅचरल फ्रिक्वेन्सी असते आणि त्याच वेळी जर समजा एक्सटर्नल अप्लाइड एनर्जी दिलो आपण, त्या एनर्जीची फ्रिक्वेन्सी आणि नॅचरल फ्रिक्वेन्सी दोन्ही पण जर मॅच झाले तर त्या कंडिशनला म्हणतोय रेझोनन्स कंडिशन. आणि रेझोनन्स कंडिशन मध्ये काय होतं की अँप्लिट्यूड वाढतो, अँप्लिट्यूड जो आहे तो वाढतो रेझोनन्स कंडिशन मध्ये, हे लक्षात ठेवायचं. इथे काय होतं बाळांनो, इलेक्ट्रिक रेझोनन्स मध्ये एलसीआर कनेक्ट केलेला आहे आपण सिरीज मध्ये आणि ॲट रेझोनन्स करंट जो आहे तो मॅक्सिमम भेटतो. A circuit in which inductance, capacitance and resistor are connected in series and the circuit admits maximum current corresponding to given frequency is called as series resonance circuit. ओके, मॅक्सिमम करंट भेटतं बाळांनो इथं. ओके, लक्षात ठेवायचं. आता मॅक्सिमम करंट कधी भेटणार आहे, रेजिस्टन्स मिनिमम पाहिजे. मग एलसीआर मध्ये रेजिस्टन्स कोण असतो, इम्पेडन्स झेड असतो. मग हा जो इम्पेडन्स आहे तो मिनिमम पाहिजे. झेडचा फॉर्म्युला काय आहे, R² प्लस XL मायनस XC ब्रॅकेट स्क्वेअर, हा इम्पेडन्सचा फॉर्म्युला आहे. Z इज इक्वल टू √R² प्लस XL म्हणजे लिहितोय ओमेगा L मायनस XC म्हणजे लिहितो आपण 1/ωc ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, हा जो Z आहे तो Z मिनिमम पाहिजे तर करंट मॅक्सिमम असणार आहे. कारण करंटचा फॉर्म्युला कसा आहे, I इज इक्वल टू व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स. Z मिनिमम असेल तर करंट मॅक्सिमम असणार आहे. मग Z मिनिमम असण्यासाठी बाळांनो, ओके, हा जो कर्व आहे हा मिनिमम पाहिजे. मिनिमम कधी असणार आहे, एक तर तो 0 असणार आहे. मग तो 0 कधी असणार आहे, व्हेन XL इज इक्वल टू XC, XL इज इक्वल टू XC, Z बिकम्स मिनिमम, Z बिकम्स मिनिमम. आणि त्यावेळी Z ची व्हॅल्यू किती असते, Z इज इक्वल टू XL इज इक्वल टू XC असेल तर Z इक्वल टू √R² मायनस X प्लस XL मायनस XC ची व्हॅल्यू किती येणार आहे, 0 येणार आहे बाळांनो. म्हणजेच Z इज इक्वल टू R भेटतोय बाळांनो.
ओके इम्पेडन्स इज इक्वल टू आर भेटतो. त्यावेळी करंट जो असणार आहे तो करंट मॅक्सिमम असणार आहे हे लक्षात ठेवायचं सिरीज रेझोनन्स सर्किटमध्ये. आता रेझोनन्स आहे तर त्यावेळी फ्रिक्वेन्सी पण विचारला जाईल, कोणत्या फ्रिक्वेन्सीला रेझोनन्स ऑकर होणार आहे, मग त्याला म्हणतोय रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. आता रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी कशी फाइंड करणार आहे, तर रेझोनन्स कधी ऑकर होतो, ज्यावेळी एक्सएल इज इक्वल टू एक्ससी आहे. एक्सएल इज इक्वल टू एक्ससी. एक्सएल म्हणजे काय असतं बाळांनो, ओमेगा एल असतं. एक्ससी म्हणजे काय असतं, 1/ओमेगा सी. ओमेगा इथं मल्टिप्लाय केला की हा बनतो ओमेगा स्क्वेअर, हा जो एल आहे तो एल इकडे डिवाइड केला 1/LC भेटतं. आपला ओमेगा पाहिजे त्यामुळे आपण बोथ साईडला स्क्वेअर रूट घेतो. तर आपला ओमेगा इज इक्वल टू भेटतो 1/√LC. तर बाळांनो आपला ओमेगा म्हणजे माहित आहे 2π इंटू फ्रिक्वेन्सी, पण कोणती फ्रिक्वेन्सी, रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी 1/√LC. तर आता हे जे 2π इकडे डिवाइड करू आपण, तर आपल्या इथं भेटतं रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी FR इज इक्वल टू 1/2π√LC. 1/2π√LC भेटतं बाळांनो. हे झालं रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी. इथून पुढे हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा बाळांनो, रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1/2π√LC. क्लियर? ओके. नेक्स्ट ओके रेझोनन्स कंडिशन मध्ये, सिरीज रेझोनन्स मध्ये आपण लक्षात ठेवणार आहे बाळांनो, झेड जो आहे तो मिनिमम असतो आणि तो किती असतो, आर असतो, आणि रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी किती असतं, 1/2π√LC असतं. ओके नेक्स्ट बाळांनो इथं आपला हा कर्व बघतो आपण, करंट वर्सेस फ्रिक्वेन्सीचा कर्व बघतो. इथं आहे रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी. रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सीला करंट मॅक्सिमम आहे, ते मॅक्सिमम कसं आलं, हे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, या सर्व गोष्टी आपण बघणार आहे बाळांनो. त्याआधी आपण झेडचा कर्व ड्रॉ करू. झेडचा कर्व ड्रॉ करण्याआधी बाळांनो एक्सएल आणि एक्ससी चे कर्व ड्रॉ करू आपण, आणि त्यानंतर आपण झेडचा कर्व ड्रॉ करू शकतो इझिली. इथं घेऊ आपण फ्रिक्वेन्सी घेऊ आणि इकडे घेतो एक्सएल और एक्ससी. तर एक्सएलचा फॉर्म्युला काय बाळांनो, एक्सएल इज इक्वल टू ओमेगा एल आहे. म्हणजे जसं जसं फ्रिक्वेन्सी वाढणार तसा एक्सएल वाढणार आहे, म्हणून एक्सएलचा कर्व येणार आहे स्ट्रेट लाईन येणार एक्सएल. एक्ससीचा कर्व कसा येणार आहे बाळांनो, एक्ससीचा फॉर्म्युला आहे 1/ओमेगा सी. जशी जशी फ्रिक्वेन्सी वाढणार तशी एक्ससी काय होतं, कमी होतं. त्यामुळं एक्ससीचा कर्व येतो असा कर्व येतो बाळांनो, एक्ससीचा कर्व. नेक्स्ट आता झेडचा कर्व ड्रॉ करायचा आहे बाळांनो आपला. झेडचा फॉर्म्युला कसा आहे, झेड इज इक्वल टू √R² प्लस एक्सएल मायनस एक्ससी ब्रॅकेट स्क्वेअर, हा कर्व झेडचा फॉर्म्युला आहे बाळांनो. तर झेडचा कर्व ड्रॉ करत असताना इकडे घेऊ आपण फ्रिक्वेन्सी, इकडे घेणार आहे आपण झेड. तर काय होतं बाळांनो, जसं जसं फ्रिक्वेन्सी वाढत येतं तसं काय होतं, एक्सएल आणि एक्ससी मधला जो डिफरन्स आहे तो कमी 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 होत येतो. जर हा डिफरन्स कमी झाला तर हा या ब्रॅकेटची व्हॅल्यू कमी होणार आहे आणि झेडची व्हॅल्यू काय होणार आहे, कमी 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 होत येणार आहे. झेडची व्हॅल्यू कमी 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 होत येते आणि एका फ्रिक्वेन्सीला झेडची व्हॅल्यू मिनिमम असते. एक्सएल इज इक्वल टू एक्ससी म्हणतो बाळांनो, एक्सएल इज इक्वल टू एक्ससी. या फ्रिक्वेन्सीला म्हणतो आपण रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी म्हणतो, रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी. आफ्टर दॅट यांच्यामधला डिफरन्स वाढत जातोय, एक्सएल आणि एक्ससी मधला जो डिफरन्स आहे तो वाढत जातोय. डिफरन्स वाढत चालला, या ब्रॅकेटची व्हॅल्यू वाढत चालली, म्हणजे झेडची व्हॅल्यू काय होणार आहे, वाढत जाणार आहे. झेडची व्हॅल्यू काय होणार आहे, वाढत जाणार आहे. म्हणजे आपला असा कर्व भेटतो बाळांनो, झेड वर्सेस फ्रिक्वेन्सीचा कर्व आहे हा. क्लियर? ओके. जर झेडचा कर्व जर असा असेल तर आपल्याला माहिती आहे बाळांनो, करंट इज इक्वल टू काय असतं, व्होल्टेज डिवाइड बाय रेजिस्टन्स. करंट इज इक्वल टू व्होल्टेज डिवाइड बाय रेजिस्टन्स. म्हणजे काय होणार आहे, झेडच्या उलट करंटचा ग्राफ असणार आहे. म्हणजे यालाच उलट करणार, रेसिप्रोकल घेणार बाळांनो आपण त्याचा. म्हणजे हा कर्व भेटतो आपल्याला, करंटसाठी कर्व भेटतो बाळांनो. ओके, करंट वर्सेस फ्रिक्वेन्सी. आणि रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सीला करंट जो आहे तो मॅक्सिमम असतो, हे लक्षात ठेवायचं बाळांनो. क्लिअर आहे सर्वांना? हा ग्राफ समजून घ्या. नेक्स्ट आहे बाळांनो कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे. रेझोनन्स कधी वापर होतो, ज्यावेळी एक्सएल इज इक्वल टू एक्ससी असतो. रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी किती आहे, 1/2π√LC. याच्या आधी आपण डिराइव्ह केलेला आहे. नेक्स्ट बघितलं बाळांनो आपण इम्पेडन्स इज मिनिमम. ओके, इम्पेडन्स जो आहे रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सीला तो मिनिमम असतो आणि करंट जो आहे तो मॅक्सिमम असतो. करंट काय आहे, मॅक्सिमम आहे. नेक्स्ट इथे काय होतं बाळांनो, रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सीला करंट मॅक्सिमम आहे, बाकी सर्व फ्रिक्वेन्सीला करंट जो आहे तो कमी आहे. म्हणजे एका फ्रिक्वेन्सीचा करंट जो आहे तो ऍक्सेप्ट केला जातो रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सीचा, त्यामुळे याला आपण म्हणतो ऍक्सेप्टर सर्किट म्हणतोय बाळांनो. ओके, रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सीला जो करंट असतो तो ऍक्सेप्ट केला जातोय, त्यामुळे याला म्हणतोय आपण ऍक्सेप्टर सर्किट म्हणतो. क्लिअर आहे सर्वांना? ओके, एवढ्या गोष्टी प्रॉपर आपल्याला समजून घ्यायच्या. ओके, नेक्स्ट तुम्हाला क्वेश्चन दिला आहे बाळांनो. 0.1 हेनरी इंडक्टर म्हणजे एल दिलेला आहे, कॅपॅसिटन्स सी दिलेला आहे,
बाकी 15 ओहम रेजिस्टर आहे, 120 व्होल्ट 50 हर्ट्स AC सोर्स कनेक्ट केलेला आहे आणि तुम्हाला सिंपल विचारलेला आहे रेझोनंट फ्रिक्वेन्सी विचारला आहे. फॉर्म्युला काय आहे? रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1/2π√LC हा फॉर्म्युला आहे बाळांनो. सिंपल. तर L माहित आहे, C माहित आहे, तर तुम्ही रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी फाइंड करू शकता. हा क्वेश्चन विचारला होता 3 मार्कासाठी विचारला होता बाळांनो. सिंपल क्वेश्चन आहे, तुम्ही सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे 1000 मिली हेनरी इंडक्टर, म्हणजे तुम्हाला दिलेला आहे L दिलेला आहे. नेक्स्ट तुम्हाला C दिलेला आहे, रेजिस्टन्स R दिलेला आहे आणि इथं विचारलेला आहे बाळांनो 120 व्होल्ट 50 हर्ट्स AC सोर्स कनेक्ट केलेला आहे. इम्पेडन्स ऑफ द सर्किट ॲट रेझोनन्स. रेझोनन्स कंडिशनला इम्पेडन्स किती असतं बाळांनो? तर इम्पेडन्सचा फॉर्म्युला आहे Z इज इक्वल टू √R² प्लस XL मायनस XC ब्रॅकेट स्क्वेअर. तर बाळांनो ॲट रेझोनन्स XL इज इक्वल टू XC असतं, म्हणजे कॅन्सल होणार आहे, तर Z इज इक्वल टू R भेटतं. ओके, Z इज इक्वल टू R आणि R ची व्हॅल्यू आहे बाळांनो 12 ओहम आहे. क्लिअर? ओके. नेक्स्ट तुम्हाला विचारलेलं आहे करंट ॲट रेझोनन्स. करंट ॲट रेझोनन्स किती असणार आहे? I इज इक्वल टू व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स इम्पेडन्स इज इक्वल टू व्होल्टेज किती आहे? 120 व्होल्ट आहे. Z ची व्हॅल्यू किती आहे? 12 ओहम आहे, म्हणजेच आपल्याला करंट भेटणार आहे 10 एम्पियर करंट भेटणार आहे. नेक्स्ट विचारलंय म्हणून रेझोनंट फ्रिक्वेन्सी विचारलाय. रेझोनंट फ्रिक्वेन्सीसाठी फॉर्म्युला काय आहे? 1/2π√LC हा फॉर्म्युला आहे बाळांनो. 1/2π√LC. L ची व्हॅल्यू दिलेली आहे, C ची व्हॅल्यू दिलेली आहे, इथं पुट करू शकता आणि रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी फाइंड करू शकता. 3 मार्कसाठी क्वेश्चन विचारला होता. सिंपल क्वेश्चन आहे बाळांनो. ओके, सिंपल कन्सेप्ट आहे, नीट समजून घ्या आणि तुम्ही क्वेश्चन्स इझिली सॉल्व्ह करू शकता. आता बाळांनो आपण नेक्स्ट सर्किट बघणार आहे पॅरलल रेझोनन्स सर्किट. पॅरलल रेझोनन्स सर्किटमध्ये आपण काय केलेलं आहे? इंडक्टर आणि कॅपॅसिटर दोघांना पण पॅरलली कनेक्ट केलेला आहे. AC सोर्स आहे EMF E इज इक्वल टू E0 sin ओमेगा टी हा EMF आहे. E इज इक्वल टू E0 sin ओमेगा टी हा AC सोर्स कनेक्ट केलेला आहे व्होल्टेज सोर्स. तर ज्यावेळी दोन्ही पॅरलल कनेक्ट करतो बाळांनो, त्यावेळी मेन करंट पास होणार आहे I हा करंट पास होणार आहे. इंडक्टर मधून जो करंट पास होणार आहे तो असणार आहे IL असणार आहे. कॅपॅसिटर मधून जो पास होतो तो IC असणार आहे. IL आणि IC फाइंड करायचं आहे बाळांनो आपल्याला. तर इंडक्टर मध्ये जो करंट असतो बाळांनो, इंडक्टर मधला करंट जो आहे तो EMF ला लॅग करतो, त्यामुळे आपण याला असं लिहिणार आहे बाळांनो IL इज इक्वल टू E0 डिवाइड बाय XL साइन ओमेगा टी मायनस π/2 लॅग करतो. आणि कॅपॅसिटर मध्ये जो करंट आहे तो करंट काय करतो बाळांनो? लीड करतो. कॅपॅसिटर मधला करंट EMF ला लीड करतो, त्यामुळे आपण याला असं लिहिणार आहे E0 डिवाइड बाय XC साइन ओमेगा टी प्लस π/2. ओके, IL आणि IC लिहिलेलं आहे. तर आपल्याला माहिती आहे बाळांनो अकॉर्डिंग टू किर्चॉफ्स लॉ KCL बघतोय आपण, जो करंट आहे जंक्शनला, इकडून करंट I आलेला आहे, तर तो करंट IL आणि IC दोन पार्ट्स मध्ये डिवाइड होतोय, म्हणजे आपण असं लिहिणार आहे I इज इक्वल टू IL प्लस IC. म्हणजेच आपण असं लिहिणार आहे बाळांनो I इज इक्वल टू IL ची व्हॅल्यू किती आहे? E0 अपॉन XL साइन ओमेगा टी मायनस π/2. साइन ओमेगा टी मायनस π/2 ला आपण असं लिहिणार आहे बाळांनो मायनस कॉस ओमेगा टी प्लस IC किती आहे? E0 अपॉन XC साइन ओमेगा टी प्लस π/2 म्हणजेच लिहिणार आहे आपण कॉस ओमेगा टी. ज्या कॉमन व्हॅल्यूज आहेत त्या आपण कॉमन बाहेर घेऊ. आपण E0 कॉस ओमेगा टी बाहेर घेऊ. E0 कॉस ओमेगा टी आपण बाहेर घेतलेला आहे, तर आपल्या इथं भेटते बाळांनो मायनस 1/XL प्लस इथं शिल्लक राहतो 1/XC शिल्लक राहतो. म्हणजेच E0 कॉस ओमेगा टी 1/XC मायनस 1/XL इज इक्वल टू E0 कॉस ओमेगा टी 1/XC. XC ची व्हॅल्यू किती असते? 1/ओमेगा C मायनस 1/XL ची व्हॅल्यू किती असते? ओमेगा L. म्हणजेच आपल्या करंट I इज इक्वल टू भेटतं बाळांनो E0 कॉस ओमेगा टी इंटू 1/ओमेगा C, म्हणजे त्याचा रेसिप्रोकल 1 ओमेगा C मायनस 1/ओमेगा L भेटतो.
तर बाळांनो ज्यावेळी ओमेगा सी इज इक्वल टू 1/ओमेगा एल असेल किंवा 1/xc इज इक्वल टू 1/xl असेल त्यावेळी काय होतं बाळांनो, याची व्हॅल्यू बनणार आहे 0. याची व्हॅल्यू जर 0 बनली तर करंट काय होणार आहे, मिनिमम होणार आहे. ओके, I becomes minimum. I is equal to 0 when omega c is equal to 1/omega l. या कंडिशनला जो करंट आहे तो मिनिमम बनणार आहे. ओके, याच कंडिशनला म्हणतोय आपण पॅरलल रेझोनेटिंग कंडिशन. यालाच म्हणतोय आपण पॅरलल रेझोनन्स कंडिशन. ओके, ज्यावेळी ओमेगा सी इज इक्वल टू 1/ओमेगा एल असतं त्यावेळी, म्हणजेच एक्सएल इज इक्वल टू एक्सी ची कंडिशन आहे बाळांनो इथं पण. आता आपल्याला रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी फाइंड करायचं बाळांनो. रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी नेक्स्ट, रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी किती येणार आहे बाळांनो रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी, तर ओमेगा सी इज इक्वल टू 1/ओमेगा एल आहे. ओमेगा मल्टिप्लाय केला तर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू सी इथं डिवाइड केलं बाळांनो 1/LC भेटतं. दोन्ही साईडला जर आपण स्क्वेअर रूट घेतला तर ओमेगा इज इक्वल टू 1/√LC भेटतं बाळांनो. 1/√LC. ओमेगा म्हणजे काय असतं, 2π इंटू फ्रिक्वेन्सी, म्हणजेच आपण असं लिहिणार आहे 1/√LC. आता हा जो 2π तो 2π इकडे डिवाइड करतो तर आपल्याला इथं भेटतं रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1/2π√LC. √LC हे झालं बाळांनो रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1/2π√LC. हे लक्षात ठेवायचं बाळांनो, रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी. ओके, क्लिअर आहे सर्वांना. ही रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी आहे आणि ॲट रेझोनन्स कंडिशन करंट जो आहे तो मिनिमम असतो. करंट जो आहे तो I इज इक्वल टू 0. करंट 0 आहे म्हणजेच रेजिस्टन्स जो आहे ओके झेड जो आहे तो झेड इज इक्वल टू मॅक्सिमम आहे ॲट रेझोनन्स कंडिशन. हे लक्षात ठेवायचं बाळांनो. ॲट रेझोनन्स कंडिशन झेड जो आहे तो मॅक्सिमम आहे आणि करंट जो आहे तो मिनिमम आहे. क्लिअर. आता याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघू बाळांनो आपण. कॅरेक्टरिस्टिक्स झेडचा आपण ग्राफ ड्रॉ केला. ॲट रेझोनन्स कंडिशन झेड जो आहे तो मॅक्सिमम असतो. झेड मॅक्सिमम असेल तर करंट काय असणार आहे, मिनिमम असणार आहे. ओके, ॲट रेझोनन्स कंडिशन करंट जो आहे तो मिनिमम आहे, आय मिनिमम आहे. क्लिअर सर्वांना. रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सीला करंट जो आहे तो मिनिमम आहे आणि झेड जो आहे इम्पेडन्स तो मॅक्सिमम आहे. कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, रेझोनन्स ऑकर्स व्हेन एक्सएल इज इक्वल टू एक्सी. सिरीज मध्ये कंडिशन होतं तेच इथं पण आहे. रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी सेम आहे 1/2√LC 1/2π√LC. नेक्स्ट, करंट इज मिनिमम आणि इम्पेडन्स इज मॅक्सिमम. करंट मिनिमम आहे आणि इम्पेडन्स जो आहे तो मॅक्सिमम आहे. आता या सर्किटला म्हटलं तर रिजेक्टर सर्किट म्हटलं जातं. का रिजेक्टर म्हटलं जातं, कारण रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सीला जो करंट आहे तो मिनिमम आहे, त्यामुळे तो करंट कन्सिडर तो गेटला ऍक्सेप्ट केला जात नाही. बाकी सगळे करंट्स ऍक्सेप्ट केले जातात. बाकी सगळ्या फ्रिक्वेन्सीचे जे करंट्स आहेत ते ऍक्सेप्ट केले जातात आणि रेझोनेटिंग कंडिशनला जो करंट आहे तोच रिजेक्ट केला जातो. त्यामुळे या सर्किटला म्हटलं जातं रिजेक्टर सर्किट असं म्हटलं जातं. क्लिअर आहे बाळांनो. सिरीज आणि पॅरलल दोघांचे कॅरेक्टरिस्टिक्स सेम आहेत बाळांनो. रेझोनन्स कधी वापर होतं, एक्सएल इज इक्वल टू एक्सी लक्षात ठेवायचं. रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय आहे 1/2π√LC आणि इम्पेडन्स जो आहे सिरीज मध्ये इम्पेडन्स मिनिमम असतो, इथं इम्पेडन्स मॅक्सिमम आहे आणि करंट याच्या उलट असतं, इम्पेडन्सच्या उलट असतं. नेक्स्ट बघतो बाळांनो, सिरीज मध्ये जो सर्किट आहे तो ऍक्सेप्टर आहे आणि पॅरलल मध्ये जो सर्किट आहे तो रिजेक्टर सर्किट आहे. ओके, इथपर्यंत आपल्याला समजून घ्यायचं. नेक्स्ट बघतोय बाळांनो आपण शार्पनेस ऑफ रेझोनन्स किंवा क्यू फॅक्टर. सिरीज रेझोनन्स सर्किटचा जर आपण ग्राफ ड्रॉ केला करंट वर्सेस फ्रिक्वेन्सीचा, ओके, तर असा ग्राफ येतो बाळांनो. ओके, असा कर्व येतो. हा एक कर्व आहे. ओके, हा एक कर्व आहे बाळांनो. इंडक्टर एल आणि सी च्या डिफरंट व्हॅल्यूज घेतलं की रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सीचा असा कर्व येतो बाळांनो. तर काय होतं, शार्पनेस फाइंड करायचा बाळांनो. या कर्वचा शार्पनेस, द शार्पनेस ऑफ रेझोनन्स इज मेजर्ड बाय अ कोएफिशिएंट कॉल्ड एज क्वालिटी और क्यू फॅक्टर. क्वालिटी किंवा क्यू फॅक्टर म्हटलं जातं. ओके, त्याचा जो फॉर्म्युला आहे तो फाइंड करायचा आहे बाळांनो. क्यू फॅक्टरचं डेफिनेशन दिलेलं आहे इथं बाळांनो. The Q factor of a series resonant circuit is defined as the ratio of the resonant frequency to the difference in two frequencies taken on both sides of the resonant frequency such that at each frequency the current amplitude becomes 1/2 okay 1/√2 times the value at resonant frequency. Okay, जो करंट आहे तो किती बनतो 1/√2 टाइम्स बनतो बाळांनो. करंट जो आहे तो 1/√2 टाइम बनतो. म्हणजे काय करतो बाळांनो, आपल्याला रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी माहित आहे, रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी आपण फाइंड करतो.
त्यानंतर आपण अशा फ्रिक्वेन्सी फाइंड करणार आहे ज्या फ्रिक्वेन्सीला करंट जो आहे तो 1/√2 बनतोय, करंट 1/√2 बनतो, म्हणजेच त्यावेळी पॉवर काय असणार आहे, हाफ पॉवर असणार आहे बाळांनो, मॅक्सिमम पॉवरच्या हाफ पॉवर असणार आहे, असा करंट आपण फाइंड करणार आहे. ओके, तर त्यासाठी बाळांनो इथे एक फ्रिक्वेन्सी भेटणार आहे आपल्याला, याला म्हणतो आपण ω1 आणि इथे एक फ्रिक्वेन्सी भेटतं ω2. ω2 आणि ω यांच्यामधला डिफरन्स जो आहे तो डेल्टा ओमेगा आहे आणि इथं जो डिफरन्स आहे तो डेल्टा ओमेगा आहे. म्हणजे टोटल दोन्ही फ्रिक्वेन्सी मधला जो डिफरन्स आहे तो किती असणार आहे, ω1 ω2 मायनस ω1 आणि तो असतो 2 डेल्टा ओमेगा. या दोघांच्या मध्ये हा जो डिफरन्स आहे ना फ्रिक्वेन्सीचा, याला म्हणतो आपण बँडविड्थ म्हणतो बाळांनो. ओके, याला म्हणतो आपण बँडविड्थ. बँडविड्थ म्हणजे किती असतं बाळांनो, बँडविड्थ इज इक्वल टू ω2 मायनस ω1 आणि त्याची व्हॅल्यू असते बाळांनो 2 इंटू डेल्टा ओमेगा, दोघांच्या मधला डिफरन्स 2 डेल्टा ओमेगा. आपल्याला काय फाइंड करायचं आहे, क्यू फॅक्टर फाइंड करायचा आहे. तर क्यू फॅक्टरचा फॉर्म्युला आहे क्यू इज इक्वल टू रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी डिवाइड बाय ओके डिफरन्स इन टू फ्रिक्वेन्सीज टेकन ऑन बोथ साइड, दोन्ही साइडला जे फ्रिक्वेन्सी घेतली त्यांच्यामधला डिफरन्स ω2 मायनस ω1. म्हणजेच आपण असं लिहू शकतो ω_r अपॉन 2 डेल्टा ओमेगा. यालाच म्हणतो बाळांनो आपण ω_r ला म्हणतो रेझोनंट फ्रिक्वेन्सी डिवाइड बाय 2 डेल्टा ओमेगा ला म्हणतो आपण बँडविड्थ म्हणतो बाळांनो, बँडविड्थ. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा बाळांनो क्यू फॅक्टर साठी. ओके, सिंपल एवढंच बाळांनो, हे एक डेफिनेशन लक्षात ठेवायचं आणि हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी डिवाइड बाय बँडविड्थ. ओके, चला नेक्स्ट बघतोय बाळांनो आपण चोक कॉइल बघतोय. चोक कॉइल काय असतं बाळांनो, तर आपल्याला रेजिस्टर यूज करायचा आहे सर्किटमध्ये, पण ज्यावेळी आपण रेजिस्टर यूज करतो त्यावेळी काय होणार आहे, हीट लॉस होणार आहे. हीट H इज इक्वल टू I²RT एवढा हीट लॉस होतोय. जर आपण रेजिस्टर यूज केला, रेजिस्टर मधून करंट I पास होतोय, रेजिस्टन्स R आहे, तर यामध्ये हीट H इज इक्वल टू I²RT एवढा एनर्जी किंवा पॉवर ड्रॉप होतो. मग आपल्याला हीट एनर्जी लॉस होऊ द्यायचं नाही, मग त्यासाठी इथं आपण काय करणार आहे, असा कोणता तरी डिव्हाइस यूज करणार आहे जो करंटला अपोज करणार आहे पण त्यामध्ये हीट लॉस होणार नाही. मग आपण याच्या आधी बघितलंय बाळांनो, एव्हरेज पॉवर असोसिएटेड विथ इंडक्टर किती आहे, 0 आहे, आणि इंडक्टरचा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स असतो XL इज इक्वल टू ω_L. म्हणजे इंडक्टर हा करंटला अपोज करतो पण हीट लॉस होत नाही, त्यामुळे इंडक्टरला आपण चोक कॉइल म्हणून यूज करू शकतोय बाळांनो, इंडक्टरला आपण चोक कॉइल म्हणून यूज करू शकतोय. एव्हरेज पॉवर डिसिपेटेड इन चोक कॉइल P इज इक्वल टू ERMS इंटू IRMS इंटू cos phi. आणि इथं पॉवर फॅक्टर किती असते बाळांनो, R अपॉन R² प्लस ω² L² असतो. पण इथं जे काय इंडक्टरचा कॉइल यूज केला बाळांनो आपण, ओके, हा जो इंडक्टरचा कॉइल वापरलेला आहे याचा इंडक्टन्स सेल्फ इंडक्टन्स हाय आहे, पण रेजिस्टन्स जे आहे याचं जे रेजिस्टन्स कमी आहे, का तर आपल्याला हीट लॉस कमी करायचा आहे, त्यामुळे R जो आहे तो R मिनिमम आहे. आणि R जर मिनिमम असेल, R लहान आहे आणि हा L खूप मोठा आहे, तर पॉवर फॅक्टर काय होणार आहे, पॉवर फॅक्टर मिनिमम होणार आहे. पॉवर फॅक्टर मिनिमम असेल तर काय होईल, हीट लॉस कमी होणार आहे. ओके, हीट लॉस कमी होणार आहे, हे लक्षात ठेवायचं. फॉर अ चोक कॉइल L इज व्हेरी लार्ज. ओके, L लार्ज आहे आणि R जो आहे तो व्हेरी स्मॉल आहे, त्यामुळे पॉवर लॉस जो आहे तो 0 बनतो. ओके, cos phi इज नियरली 0 अँड पॉवर लॉस इज व्हेरी स्मॉल. पॉवर लॉस जो आहे तो खूप स्मॉल बनतो. ओके, फक्त जो काय लॉस होतो तो हिस्टरेसिस लॉसमुळे होतो थोडंसं. ओके, आयर्न कोरमुळे. मग तो हिस्टरेसिस लॉस आपल्याला थांबवायचा आहे, त्यासाठी आपण काय करतो, सॉफ्ट आयर्न कोर वापरतो. इथं काय होतं, हिस्टरेसिस लॉस कमी. तर बाळांनो, इथंपर्यंत हा टॉपिक कंप्लीट झालेला आहे. या टॉपिकमध्ये आपण काय काय शिकलेलं आहे पुन्हा एकदा रिवाइज करू आपण. सुरुवातीला बघितलं आपण RMS व्हॅल्यू, ॲव्हरेज व्हॅल्यू. नेक्स्ट बघितलं आपण फेजर डायग्राम, सर्वांना समजलेला आहे. नेक्स्ट बघितलं आपण 4 सर्किट LCR आणि LCR सिरीजमध्ये. नेक्स्ट बघितलं आपण या चारही पण सर्किटमध्ये असोसिएटेड पॉवर बघितला आपण, आणि त्यानंतर बघितलं आपण रेझोनन्स ऑसिलेशन, LC ऑसिलेशन, आणि फायनली क्यू फॅक्टर आणि चोक कॉइल. इथंपर्यंतचे पॉईंट्स आपण समजून घेतलेले आहेत, सारे डेरिव्हेशन्स डिराईव्ह केलेले आहेत. पुन्हा एकदा रिवाइज करा, जे काय न्यूमरिकल्स आहेत ते न्यूमरिकल्स सॉल्व्ह करा. हा टॉपिक तुम्हाला 4 मार्क मिळवून देणारा टॉपिक आहे, आणि विथ ऑप्शन बघितला तर 6 मार्क फिक्स मिळवून देणारा टॉपिक आहे. टॉपिक छोटा आहे.
ओके, टॉपिकमध्ये जे काही कन्सेप्ट आहेत सिम्पल कन्सेप्ट आहेत एवढं समजून घेतला की हा टॉपिक तुम्ही कॉन्फिडेंटली बोर्ड एक्झामसाठी तयार करू शकता बाळा. ओके, थँक्यू.